येस. नो. चॅट बॉक्स मध्ये टाईप करून सांगा. येस. ओके, गुड. ओके. ओके. मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचं जे सेशन आहे, फ्रॉम ऑटो पायलट टू अवेअरनेस, ह्याच्या बाबतीत किती जण एक्साइटेड आहेत? काय आहे विषय? काय माहिती मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी किती जण एक्साइटेड आहेत आज? फक्त ई टाईप केलं तरी चालेल चॅट बॉक्स मध्ये. whoever is excited. ओके, ग्रेट ग्रेट. ओके. येस. येस. ओके. येस, मी पण एक्सायटेड आहे ऍज ऑलवेज तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी आणि तुम्हाला माझ्याकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती शेअर करण्यासाठी मी नेहमी एक्सायटेड असते. सो ह्या नोटवर आपण सेशन स्टार्ट करूया आजचं. येस. ओके. आता माझी स्क्रीन सर्वांना दिसतेय? येस. ओके, दिसते. वन सेकंड. येस. हॅलो अँड वेलकम एव्हरीवन टू टुडेज सेशन, टुडेज इन्फॉर्मेशन नाईट. आजच्या इन्फॉर्मेशन नाईट मध्ये आपण काय पाहणार आहोत? फ्रॉम ऑटो पायलट टू अवेअरनेस. काय आहे हे ऑटो पायलट आणि काय आहे अवेअरनेस, हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या पूर्ण सेशन मध्ये. तर हे सुरू करण्याआधी एक छोटीशी स्टोरी मी तुमच्याबरोबर शेअर करते. एक दिवस असंच मी पार्क मध्ये गेले होते. त्यावेळेस एक छोटी मुलगी मला तिथे दिसली आणि असं पाण्याचं डबकं होतं. त्या पाण्याच्या डबक्या शेजारी ती मुलगी उभी होती आणि ती त्या डबक्याकडे अशी रोखून बघत होती. एकदम गुंग झाली होती त्याच्यामध्ये बघत राहिली, उभी राहिली होती ती. आणि मला आश्चर्य हे वाटलं की युजली पाण्याचं डबकं बघितलं की मुलं खूप एक्साइट होतात, त्याच्यामध्ये उडी मारायची असते त्यांना, किंवा त्याच्यात काहीतरी खेळायचं असतं, काहीतरी त्यांना काहीतरी आयडियाज असतात, काहीतरी ऍक्टिव्हिटी त्यांना करायची असते. बट ही मुलगी शांत उभी होती आणि ती त्या डबक्याकडे अशी शांतपणे पाहत होती. तर मला आश्चर्य हे वाटलं की ही एवढं रोखून काय पाहत आहे ह्याच्यात. त्याच्यामुळे मी जवळ गेले आणि मी पाहिलं. तर जेव्हा मी जवळून पाहिलं त्या डबक्यामध्ये काय दिसतंय ते, त्यावेळेस मला लाईक रिअलायझेशन झाल्यासारखं म्हणूया आपण, की त्या डबक्यामध्ये पानांचं प्रतिबिंब, झाडांचं प्रतिबिंब, आकाशाचं प्रतिबिंब दिसत होतं. छोटे छोटे बबल्स थोडे येत होते मध्ये मध्ये. थोडीशी हवा आली की थोडेसे असे वेव्स, हलके वेव्स त्याच्यामध्ये होत होते. आणि खूप सुंदर ते दिसत होतं. आणि थोडीशी असं सूर्यकिरण त्याच्यामध्ये पडत होती आणि ते खूप छान होतं. जे चित्र जे दिसत होतं त्या डबक्यामध्ये ते खूप सुंदर होतं. आणि मग मला रिअलाइज झालं की ही मुलगी त्या चित्रामध्ये गुंगली आहे. ते जे तिला दिसतंय त्या डबक्यामध्ये, त्याच्यात ती पूर्ण गुंगली आहे. आणि ती त्याचा पूर्ण आनंद घेते, पूर्ण त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करून ती जाणून घ्यायचा प्रयत्न करते. हे किती छान आहे, किती सुंदर आहे ते. आणि मग मला रिअलाइज झालं की ही मुलगी, शी इज इन द मोमेंट. ह्या आत्ता जे चालू आहे, जे थोडीशी हलकी किरणं पडतायत,
जे हलका वारा आला की थोडेशा अशा वेव्स तयार होत आहेत पाण्यामध्ये, किंवा खूप सुंदर असं प्रतिबिंब पडतंय. हे सगळं ह्या मोमेंट मध्ये जे घडतंय, त्या मोमेंट मध्ये ती पूर्णपणे गुंगलेली आहे आणि ती पूर्ण आनंद घेते त्या गोष्टीचा. किती सुंदर आहे हे. आणि हे ज्या लोकांना रिअलाइज होतं की आत्ता जे चालू आहे त्याच्यामध्ये पूर्ण अटेन्शन देऊन त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं, ह्याच्यामध्ये जो आनंद आहे, जे लिव्हिंगचं सॅटिस्फॅक्शन आहे, ते खूप इझिली आपण खूप आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये आपण विसरून जातो. हे हा आनंद घेण्यासाठी आपण विसरून जातो, किंवा आपण आपण लक्षच देत नाही की आपल्या आजूबाजूला किती गोष्टी छोट्या छोट्या होत आहेत आणि त्या किती छान आहेत, किती सुंदर आहेत, हे आपण समजत नाही आपल्याला. सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज की बिईंग इन द मोमेंट हे शिकणं किंवा ह्याची प्रॅक्टिस करणं खूप नेसेसरी झालंय आजच्या जीवनामध्ये. का? कारण की आजचं जीवन कसं चालू आहे आपलं? मशीन लाईफ चालू आहे, राईट? वेकअप, वर्क, ईट, स्लीप, रिपीट. भरपूर लोकांनी असे टी शर्ट पण घातलेले पाहिले असतील तुम्ही, राईट? वर्क, ईट, स्लीप, रिपीट. ओके. आता इथे थोडेसे व्हिडिओ जर चालू झाले तर मला खूप मजा येईल गप्पा मारायला. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ चालू करा, सो दॅट आपल्याला इंटरॅक्शन करायला छान वाटेल. सो येस, किती जणांनी पाहिलंय असे टी शर्ट घातलेली लोक जे ईट स्लीप रिपीट लिहिलेलं असतं, किंवा असं प्रचलित केलंय की रिपीट 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 लूप मध्ये चालू चालू ठेवायचं आयुष्य, किंवा असं आयुष्य आपलं चालू आहे असं किती जणांना वाटतंय? आय टाईप करू शकता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. ज्यांना असं वाटतंय की असं लूप मध्ये आयुष्य चालू आहे, लूप मध्ये चालू आहे, वेगळं काही होत नाहीये, किंवा वेगळं काही करायचं असेल तर फार काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे असं वाटतंय, कुठून सुरू करू, कसं करू, काय करू असं वाटतं. किती जण आहेत असे ज्यांना असं वाटतं, किंवा अशी वाटणारी लोक त्यांना माहितीये, किंवा असे फिलिंग्स मध्ये मध्ये येतात, नॉट ऑलवेज पण मध्ये मध्ये येतात त्यांना असे फिलिंग्स. येस, एकच जणांना वाटतंय का? गायत्री मॅम ओके, आकांक्षा, दीपक सर, ओके, गायत्री मॅम, ओके, ग्रेट. सो आपल्याला असं वाटतं मध्ये मध्ये की हे काय चालू आहे, हे रोज उठा, रोज तेच करा, खा प्या झोपा, परत उठा, परत तेच करा, परत. असं वेगळं काही होत नाहीये, एक्साइटमेंट नाहीये लाईफ मध्ये. किंवा एक्साइटमेंट हवी असेल तर काहीतरी वेगळं करावं लागतं ज्याच्यासाठी टाइम नाहीये, किंवा टाइम आहे थोडासा पण खर्च खूप होतो का, कुठे जर जायचं असेल, टूर्स प्लॅन करायचे असतील तर खूप खर्च होतो, मग ते फार प्रॅक्टिकल नाहीये, वगैरे वगैरे वगैरे. असं असे फिलिंग सारखे येत राहतात आणि आपल्याला वेळच नाहीये, हाच एक मोठा प्रॉब्लेम होऊन जातो लाईफ मध्ये, राईट? सो येस, आता आपण पाहूया ही, हे फॅक्टरी मेड, हे काय आहे? चॉकलेट आहे, राईट? कसे आहेत? एकसारखे, एकसारखे चॉकलेटचे बार्स आहेत, थोडे पण कमी नाही, थोडं जास्त नाही, काही नाही, काही नाही, राईट? एकसारखे कसे फॅक्टरी मधनं बाहेर पडतात. बर, तो जो वर्कर तिथे त्या फॅक्टरीमध्ये काम करतो, तो वर्कर, त्याला एक पर्टिक्युलर ते काम असतं त्याचं, तोही तेच मशीन सारखं काम करतो तो, राईट? मशीन पण तेच काम करतं, त्या मशीनच्या वाट्याचं जे काम आहे ते तो करतो मशीन, आणि मशीन सारखंच तो व्यक्तीही काम करतो. फक्त थोडंफार तो ह्युमन इंटरफेरन्स टाकत असेल की त्याला काहीतरी तुटलेलं दिसलं तर बाजूला काढा, वगैरे वगैरे, बट करतो काम तेच, राईट? तर हे जर असं लूप मध्ये चालू ठेवलं की वेकअप, वर्क, ईट, स्लीप, रिपीट, असं लूप मध्ये चालू ठेवलं, तर असेच ह्याच शेपचे जे बार्स, जसे, कारण तसंच काम चालू आहे म्हणून तशाच शेपचे बार्स येतात आहेत, वेगळे वेगळे शेप्सचे येतात आहेत का? नाही. त्याच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत का? टेस्ट मध्ये चेंज होणार आहे का? शेप मध्ये चेंज होणार आहे का? किंवा पॅटर्न मध्ये काही चेंज होणार आहे का? नाही.
असेच ते टेस्ट, असेच शेप, अशाच कलर, अशाच पॅटर्न मध्ये ते बाहेर पडत राहणार. सो बेसिकली लूप मध्ये जी गोष्ट चालू असते, अनलेस यू ब्रेक द लूप, तुम्ही त्या लूप मध्ये काहीतरी इंटरफेरन्स जोपर्यंत आणत नाही, तोपर्यंत ते तसंच चालू राहणार आहे. सो तुम्हाला वेगळं काहीतरी व्हावं तुमच्या लाईफमध्ये असं जर वाटत असेल, तर तुम्हाला त्या लूप मध्ये काहीतरी इंटरफेरन्स आणावं लागेल, कुठेतरी चेंज आणावं लागेल, काहीतरी त्याच्यामधनं काढून घ्यावं लागेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी टाकावं लागेल, जेणेकरून आउटकम काहीतरी वेगळा येईल. मान्य आहे सर्वांना? ज्यांना मान्य आहे त्यांनी येस म्हणा. मी जे बोलते ते मान्य असेल तर येस म्हणा. येस. ओके, करेक्ट. सो जे चालू आहे ते तसंच चालू राहिलं तर अनलेस देर सम इंटरफेरन्स और सम चेंज इन द प्रोसेस, आउटकम इज ऑलवेज गोइंग टू बी द सेम. तर तुम्हाला वेगळं काहीतरी तुमच्या बरोबर व्हावं असं जर वाटत असेल, तर तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागेल सुरुवात, तर काहीतरी वेगळं आउटकम येईल. नाहीतर सेम इनपुट दिल्यावर सेम आउटपुट येतं. राईट? दॅट इज व्हॉट दिस पिक्चर इज टेलिंग अस. आता हे पिक्चर काय सांगतोय आपल्याला? बरेच लोक जे वर्कहॉलिक्स आहेत, ज्यांचं खूप हेक्टिक शेड्यूल असतं, मग हाऊसवाईफ असू देत, वर्किंग वुमेन असू देत, वर्किंग मेन असू देत, किंवा कोणीही असू देत, एक पर्टिक्युलर असं काहीतरी सेट असतो त्यांचा, खूप हेक्टिक शेड्यूल असतं, आणि असं मल्टीटास्किंग काहीतरी करण्याचा प्रयत्न चालू असतो. राईट? अशा पद्धतीने जे लाईफ चालू असतं, ज्याच्यात तुम्ही अलार्म वाजला की ऑपअप उठता, तुमचे जे काय ऍक्टिव्हिटीज आहेत ते ऑपअप करता, ब्रश ऑपअप करता. असे किती जण आहेत जे ब्रशिंग करताना टाइमर लावतात? किती जणांना माहितीये किती वेळ ब्रश करायला पाहिजे? किती जणांना माहितीये आपण किती वेळ ब्रश करायला पाहिजे एका वेळेस? माहिती असेल तर टाईप करा. मिनिट्स, मिनिट्स मध्ये टाईप करा. एवढे एवढे मिनिट्स करायला पाहिजे. येस, कोणाला माहितीये? 3 मिनिट्स, 2 मिनिट्स. ओके, 2 मिनिट्स, ऍव्हरेजली 2 मिनिट्स इज ओके. राईट? किती लोकांना सवय आहे टाइमर लावून 2 मिनिटं ब्रश करायची? आणि ब्रश करताना ते एकूण एक दात त्यांचा साफ होतोय का सगळ्या अँगल्सनी, ह्याच्यावर लक्ष देण्याची सवय किती जणांना आहे? किती जण तेवढ्या अटेन्शननी ब्रश करतात दररोज? राहुल सर करतात. ग्रेट. ओके. भारती मॅम करतात. गायत्री मॅम करतात. येस. सो असं मी अज्युम करते ज्यांनी काही नाही लिहिलं ते लोक नाही करत. ओके. सो बेसिकली आपण किती वेळ ब्रश करतोय आणि कसा पद्धतीने ब्रश करतोय हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. हे पण ऑटो पायलटवर चाललंय. राईट? ब्रश टाकायचा तोंडामध्ये, जेवढा वेळ वाटला तेवढा वेळ ब्रश केलं केलं केलं, झालं झालं, पटपट 4-5 मग अंगावर पाणी घेतलं, पटपट तयार झालो, 2-4 गोष्टी तोंडामध्ये कोंबल्या, पटकन गाडीमध्ये बसलो आणि निघालो. इतका जर हेक्टिक शेड्यूल मध्ये सगळं चालू असेल, तर ह्या व्यक्तीसारखं अ, काहीतरी अशी अवस्था झालेली असते आपली. राईट? की सगळं ऑटो पायलट, म्हणजे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होत आहेत. ते कशा होत आहेत, किती वेळ चालला आहे, काय पद्धतीने चालला आहे, काही काही जणांना तर आठवतही नाही. कधी कधी एवढ्या हेक्टिक शेड्यूल मध्ये जातात, काही जणांना आठवतही नाही त्यांनी ब्रश केलं होतं की नव्हतं केलं. आणि पूर्ण दिवस संपल्यानंतर काही जणांची अशी अवस्था असते की त्यांना असं विचारलं सकाळी ब्रेकफास्ट मध्ये काय खाल्लं, तर त्यांना आठवत नाही काय खाल्लं होतं ते. किती जणांची अशी अवस्था असते की काल काय खाल्लं होतं ते पण त्यांना आठवायला 5 मिनिटं लागतात, किंवा सकाळी काय खाल्लं होतं ते आठवायला पण त्यांना 5 मिनिटं लागतात, किंवा कधी कधी आठवतच नाही काही केलं तरी. असं किती जणांबरोबर होतं? येस. येस किंवा नो. होत असेल तर येस सांगा, नसेल होत तर नो सांगा. ओके. ओके.
अजून पाहूया आपण पुढे. असं किती जणांबरोबर होतं, आयदर त्यांचे हस्बंड किंवा त्यांची वाईफ कंटिन्युअसली फोन मध्ये एंगेज असते, आणि फोन मध्ये एंगेज असल्यामुळे जर हस्बंड फोन मध्ये एंगेज आहेत आणि वाईफ काहीतरी बोलतीये, ते त्यांना ऐकायलाच नाही आलं, ती काय बोलली, काय सूचना दिल्या होत्या, कोणत्या टोन मध्ये बोलली, रागावली होती का नव्हती रागवली वगैरे, त्यांना काही माहिती नसतं, कारण त्यांचं फुल अटेन्शन फोन मध्ये असतं. आणि बऱ्याच वेळा घरामध्ये जेवढा वेळ असतो व्यक्ती, तेवढ्या वेळा तो पूर्ण वेळ जर फोनवर त्याला एंगेज राहायची सवय असेल, तर घरामध्ये कोण आलं, कोण गेलं, कोण त्यांच्याशी काय बोललं, काय इंटरॅक्शन झालं, काही आठवत नाही त्यांना. त्यांना माहितही नसतं काय झालं ते. कधी कधी त्यांच्या गायत्री मॅम म्हणतात माझे हस्बंड. येस मॅम, खूप जणांचे हस्बंड, खूप जणांच्या वाईफ्स आहेत अशा, राईट. काही वेळेस होतं, काही काही जणांबरोबर बाबतीत रोज होतं, राईट. अशी काहीतरी सिच्युएशन असते. आणि त्याच्यामुळे आत्ता आपण आहोत इथे, पण आपल्या आजूबाजूला आपण आहोत ती, त्याच मोमेंट मध्ये, त्याच जागेवर आपल्या आजूबाजूला काय झालं हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. का? कारण अटेन्शन नाहीये. दुसरं, डिस्ट्रॅक्शन आहेत. फोन आहे, कोणाचा तरी कॉल आला, किंवा वाईफ बोलतेय किंवा हस्बंड बोलतोय, पण डोक्यामध्ये मीटिंगचे विचार चालू आहेत, ऑफिसमध्ये काय झालं, घरामध्ये काय झालं ह्याचे विचार चालू आहेत. किती अशा हाऊसवाईफ्स आहेत जे कुकिंग करत असताना त्या असे डिस्ट्रॅक्टेड असतात, आणि त्यांना मीठ टाकलंय का नाही हे आठवत नाही. असे किती जण आहेत. भाजीमध्ये मीठ घातलंय का नाही घातलंय ते नाही आठवत त्यांना. आणि मग त्यांना ते टेस्ट करून, काही काही जणांना सवय असते, टेस्ट करून पाहतात, चेक करतात. काही जणांना टेस्ट करायचं पटत नाही, तर ते सोडून देतात. मग ते असलं मीठ तर असलं, नसलं तर नसलं, असं होतं, राईट. किती जणांबरोबर होतं हे. किंवा एखादी वस्तू शोधायला गेलेत, अख्ख्या घरामध्ये शोधली, 10 मिनिटं 15 मिनिटं शोध 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 शोधतात आहेत, आणि वस्तू आयदर त्यांच्या हातातच असते किंवा त्यांच्या खिशात असते. असं किती जणांबरोबर होतं. येस. ओके, अजून एक. असं किती जणांबरोबर होतं की फ्रीज उघडायला गेले, फ्रीज उघडला पण ते कशासाठी उघडला ते आठवत नाही. शोभा मॅम म्हणतात येस माझ्या बरोबर. ओके. किंवा कुठल्या तरी रूम मध्ये गेलेत, आणि कशासाठी गेलेत रूम मध्ये ते आठवत नाही त्यांना, राईट. असं किती जणांबरोबर होतं. येस. हो. सो ह्या कॉमनली ज्या अशा गोष्टी आपण पाहतो की आपल्या बरोबर होतात, ह्या गोष्टी का होतात ते, बिकॉज आपण आयदर आपलं अटेन्शन नाहीये, और आपण डिस्ट्रॅक्टेड आहे. आपण करतोय एक गोष्ट आणि माइंड आपलं दुसरीकडे आहे, माइंड मध्ये काहीतरी वेगळे विचार चालू आहेत, राईट. त्याच्यामुळे हे होतंय, राईट. ओके, पुढे पाहूया. ओके, असं किती जणांनी सँड कासल्स बनवले आहेत. सँड कासल्स, किंवा दिवाळीच्या वेळेस किल्ला बनवला आहे, किंवा बीचवर असे सँड कासल्स किती जणांनी बनवले आहेत. येस. ओके. हा, राहुल सर म्हणतात येस. शोभा मॅम, दीपक सर, येस. सो MAB हे जे आहेत त्यांनी रिनेम करू शकता तुम्ही स्वतःला, कारण कोण आहे ते लक्षात येत नाही. ओके, प्रांजली मॅम, राजू सर हे म्हणतात ते येस. सो आपण सर्वांनी कधी ना कधी कधीतरी बीचवर, किंवा आपल्या दिवाळीला घरामध्ये, किंवा इतर ठिकाणी असे सँड कासल्स किंवा मातीचे कासल्स किंवा किल्ला असं बनवलेलं आहे, राईट. हे बनवत असताना किती जण हे बनवत असताना हा विचार करत करत वेळ घालवतात की अरे हे तर सँड कासल आहे, हे 2 तासाच्या वर टिकणार नाही. आपण जेवढा वेळ खेळतोय तेवढा वेळ खेळतोय,
आयदर समुद्राच्या लाटा इथे भरतीच्या साईडला आल्या की त्याच्यामध्ये हे वाहून जाणार आहे, किंवा हे सँड कासल आहे फायनली. तर हे काय टिकणारी गोष्ट नाहीये, हे काही ना काही कोणीतरी तुडवेल, काहीतरी होईल. त्याच्यामुळे बनवतच नाही सँड कासल, असं किती जण आहेत. किंवा बनवताना ते सँड कासल बनवण्याचा आनंद घेत नाही. तर भीतीमध्ये, नाही नाही मग माझं तुटलं तर काय होईल, माझं वाहून गेलं तर काय होईल, ह्या भीतीमध्ये ते घाबरत घाबरत बनवतात, किंवा बनवतच नाहीत, किंवा आनंद घेत नाही. एक्झॅक्टली शोभा मॅम. आपण हा विचार आपल्या माइंडमध्ये कधी येतच नाही. माहित असतं आपल्याला, बॅक ऑफ द माइंड माहित असतं की हे काही टिकणारी वस्तू नाहीये, हे वाहून आयतर तुटणार किंवा वाहून जाणार आहे. पण आपण ज्यावेळी हे बनवत असतो, त्यावेळी आपण त्या बनवण्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होतो, आणि त्या ऍक्टिव्हिटीचा आनंद घेतो. आपल्यासाठी हे सँड कासल टिकणार आहे का नाही टिकणार आहे हे महत्वाचं नाहीये. आपल्याला ऍक्टिव्हिटीचा आनंद घेण्या जास्त महत्वाचं आहे, राईट? सो आपण हे करतोच ऍक्टिव्हिटी, त्या ऍक्टिव्हिटीचा आनंद घेण्यासाठी. त्याच्यासाठी त्या मोमेंटमध्ये राहणं, त्याच्यात अटेन्शन देणं, त्याचे डिझाईन्स डोक्यात घेणं, त्याच्याबद्दल विचार करणं, त्याचा एकत्र टीम बनवून वर्क करणं आणि त्याची मजा घेणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑटोमॅटिकली करतो, राईट? येस. ओके. सो ह्यालाच अवेअरनेस म्हणतो आपण. आता आपण ज्या मोमेंट मध्ये आहोत, त्या मोमेंट मध्ये आपण जे काय करतोय, पुढे काय होणार आहे, मागे काय झालं, ह्याच्या आधी मी किती कासल्स बनवले होते आणि त्यांचं काय झालं, ह्याचा विचार आपण करत बसत नाही, किंवा पुढे ह्याचं काय होणार आहे ह्याचा विचार करत बसत नाही. आत्ता आपण हे बनवतोय, तर आत्ता आपल्याला त्याच्यात जे काय आवश्यक अटेन्शन आहे ते आपण त्याच्यात इन्व्हेस्ट करतोय, आणि त्या मोमेंटचा आनंद घेतोय. यालाच आपण अवेअरनेस म्हणतो. अगेन अवेअरनेसचं अजून एक टर्म अशी आहे की ती ऍक्टिव्हिटी करताना तुमचे सर्व सेन्सेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. तुमचे 5 सेन्सेस सर्वांना माहिती आहेत. तुमचे आईज, इयर्स, नोज म्हणजे सेन्स ऑफ स्मेल, टेस्ट, टेस्ट तर आपण नाही करत म्हणा, पण येस, आपल्याला जी ती खारी हवा आहे, ते जे यु नो जो तिथल्या वातावरणातला स्मेल आहे, ते आपल्याला एनहान्स करतं, ते आपल्या माइंडमध्ये रेकॉर्ड होत आहे. आणि ऑब्व्हियसली टच, टच आपण जे करतो त्या सँडला, आणि ते आपण फील करतो. हे सगळे सेन्सेस, आपले सगळे सेन्सेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. सर्वच्या सर्व सेन्सेस त्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्ड असतात. याला आपण अवेअरनेस म्हणतो, की ऑल सेन्सेस आर ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन द ऍक्टिव्हिटी दॅट युअर डुईंग. आणि तुमचं अटेन्शन पण. अटेन्शन इज नॉट अ सेन्स, इट इज अ काय म्हणूया, इट इज अ थिंग इनसाइड युअर ब्रेन, राईट? ते अटेन्शन पण त्याच्यातच आहे, आणि तुम्ही सगळं त्याच्यातच तुमचा फोकस आहे, त्याचा आनंद घेताय वगैरे. सो अशा टाईप मध्ये केलेल्या गोष्टींना आपण अवेअरनेसनी केलेल्या गोष्टी असं म्हणतो, किंवा ह्या क्वालिटीलाच अवेअरनेस म्हटलं जातं. क्लिअर? ओके. अजून पुढे पाहूया. येस, मी मगाशी प्रश्न विचारले तसेच, की तुम्ही सकाळी काय केलं हे आपल्याला आठवत नाही, किंवा कुठल्या तरी जागेवर गेलेलो आपल्याला आठवत नाही, कशासाठी आलो इथे, काय आपल्याला घ्यायचं होतं ते आठवत नाही, फ्रीज उघडलाय, फ्रीज मधनं काय काढायचं होतं ते आठवत नाही, है ना? कुकिंग मध्ये सॉल्ट टाकलंय की नाही आठवत नाही. कुठली तरी वस्तू आपण, नाही मला ही सेफ ठेवायची, सेफ म्हणून आपण एखाद्या जागेवर तिला ठेवतो, पण नंतर आपल्याला कितीही विचार केला तरी आठवतच नाही की आपली ती सेफ जागा कुठे ठेवली आहे, पण नाही का, वस्तू कोणत्या सेफ जागेवर ठेवली ते आठवतच नाही, नो मॅटर व्हॉट. ओके. फोन घेतलाय आपण कुठल्या तरी कामासाठी, काहीतरी आपल्याला ब्राउज करायचं होतं, किंवा काहीतरी माहिती घ्यायची होती, किंवा कुणाला तरी टेक्स्ट करायचा होता, म्हणून आपण हातात फोन घेतलाय, पण आपण सोशल मीडिया स्क्रोल करण्याच्या दिशेने कधी गेलो आणि किती वेळ त्याच्यात स्क्रोल करत बसलो आपल्याला आठवत नाही, किती वेळ निघून गेला आपल्याला आठवत नाही, राईट? कोणाला तरी फोन केलाय, किंवा कोणाशी तरी डिस्कशन करतोय, आणि काहीतरी ऑफ टॉपिक गेलं तर तुम्हाला मूळ आठवत नाही की तुम्ही कशासाठी त्यांना फोन केला होता.
किंवा तुम्ही पहिलं काय बोलत होता, काय विषय तुमचा होता बोलायचा, ते तुम्ही विसरून जाता डायव्हर्ट जर झाला तर ओरिजिनल टॉपिक पासून, राईट? आणि प्रत्येक वेळी काहीतरी झालं की आपल्याला रिॲक्ट करायची सवय आहे का रिस्पॉन्ड करायची सवय आहे? आता हे रिॲक्टिंग काय असतं आणि रिस्पॉन्डिंग काय असतं हे आपण पुढे अजून उलगडूया. हे थोडस नीट समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांना माहिती असणार रिॲक्शन आणि रिस्पॉन्डिंग ह्याच्यामध्ये काय फरक आहे. बट हे सगळं आपल्या सर्वांबरोबर कधी ना कधीतरी झालेलं आहे किंवा काही जणांबरोबर दररोज होतं, राईट? ह्याचा अर्थ ना अवेअरनेसनी केल्या जातात गोष्टी आणि नाही अटेन्शननी केल्या जातात. तुम्ही ऑटोमॅटिकली रन होताय, ऑटोमॅटिकली तुमचं सिस्टम रन करताय. तुमचं ना त्याच्यात अटेन्शन आहे, ना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, ना तुम्हाला त्या गोष्टीचा अवेअरनेस आहे की तुम्ही काय करताय ते, असा त्याचा अर्थ होतो. अजून काही काही जणांना, आता थोडं इमोशनल पार्टवर जर बोलायचं झालं तर काही जणांना असे प्रश्न पडतात का कधी कधी लाईफमध्ये, वाय मी, मला माझ्या बरोबरच असं का झालं, मी काय केलं होतं, माझ्याच बरोबर असं का झालं? ओके, ह्या आता मी हे सगळे प्रश्न वाचते, ह्याच्यापैकी कुठल्याही प्रश्नाबरोबर रिलेट करत असाल तर मी असं टाईप करा चॅट बॉक्स मध्ये, राईट? माझ्याच बरोबर हे का होतं असं वाटतं आपल्याला, राईट? किंवा एखादा व्यक्ती आपल्या लाईफ मध्ये आहे, मला ना ह्या माणसाचं समजतच नाही काय चाललंय ते, मला ह्याचा स्वभावच कळत नाही, हा काहीतरी ह्याचं वेगळंच चाललेलं असतं, असं आपल्याला काय कुठल्या तरी आपल्या लाईफमध्ये एक व्यक्ती असतो त्याच्याबद्दल असं वाटत असतं. किंवा अशी कुठली तरी गोष्ट असते, ऍक्टिव्हिटी असते, ऑफिस वर्क असू दे किंवा हे हे ना माझ्या डोक्यातच जात नाहीये, हे काय आहे, कसं करायचंय, माझ्या डोक्यात जातच नाहीये, असं आपल्याला वाटतं, राईट? ओके. हा, बरेच जणांना काय काय वाटतंय. ओके. ओके. येस. अजून काही जणांना, मी माझ्या लाईफची सुरुवात कुठून केली होती, आता मी आज कुठे आहे, मी इथे इथे कशी आले, कशी काय इथे मी पोचले, किंवा माझे प्लॅन्स तर वेगळे होते, मी पोचले वेगळीकडेच, असे काही जणांना फिलिंग्स येतात. काही जणांना तेच की काय माझी लाईफ कुठे चाललीये, काय करतेय मी लाईफ बरोबर, किंवा मला काय करायचंय एक तर मला ते समजत नाहीये, किंवा मी करते काहीतरी वेगळं प्लॅन पण होतंय काहीतरी माझ्या लाईफ मध्ये वेगळंच, तर मी काय करते माझ्या लाईफ बरोबर, किंवा माझ्या स्वतःच्या लाईफ बरोबर, स्वतः सोबत माझ्या लाईफ सोबत मी काय करते माझंच मला कळत नाहीये, असं किती जणांना वाटतं? अजून हा, सगळे माझ्याबरोबर असंच का वागतात, हा सगळेच मला असं का ट्रीट करतात, मला टेकन फॉर ग्रँटेड का धरलं जातं, असेच का वागतात माझ्याशी सगळे, बघाव तेव्हा मी किती छान आहे, मी किती चांगली आहे, मी किती समजदारपणे सगळ्यांना हँडल करते, मी किती हेल्पफुल आहे, मी हे बघाव तेव्हा सगळ्यांना हेल्प करत असते, पण माझ्यासोबतच असं का वागतात सगळेजण असे, काय म्हणूया सेल्फिश सारखं का वागतात, किंवा स्वतःचं काम काढून घेण्यापुरतंच का माझ्या बरोबर तेवढ्या पुरतं चांगलं वागतात आणि मग नंतर मला डिच करतात, किंवा असं असं का माझ्या बरोबर असं करतात, असं किती लोकांना फील होतं, राईट? आणि अजून असं झालं असतं तर किती छान झालं असतं, मग तसं झालं असतं तर किती छान झालं असतं, मग मला तर हे अपेक्षितच नव्हतं, मग मी ऍक्च्युली इथे जायच्या ऐवजी मी तिथे गेले असते तर किती मजा आली असती, ह्या व्यक्तीच्या ऐवजी ह्या व्यक्ती बरोबर थांबले असते तर किती बरं झालं असतं वगैरे, म्हणजे असं झालं असतं आणि तसं झालं असतं जर तर, राईट? त्या लूपमध्ये अडकायची सवय. ह्याच्यापैकी कोणाला असे जर फील होत असेल की असं काहीतरी होतं, तर ते मी टाईप करू शकतात. ओके, शोभा मॅम जे ठरवलं तेच अचीव केले, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ओके. सो का होतं हे सगळं, याचं ऍक्च्युअल मध्ये बेसिक रिझन काय आहे?
कारण आपण हॅबिट्सनी ड्रिव्हन आहोत, इंटेन्शननी नाही. हॅबिट्सनी ड्रिव्हन आहोत आणि इंटेन्शननी नाही. चा अर्थ काय? आपल्याला ज्या गोष्टींची सवय आहे ते आपण करत राहतो, तसंच करत राहतो, तसेच रिस्पॉन्सेस देतो, तसंच वागतो, तसंच बोलतो, त्याच ऍक्टिव्हिटी करतो. म्हणजे थोडक्यात जे सुरुवातीला मी म्हणले तसं, की तोच लूप आपण कंटिन्यू करतो. का? कारण आपण हॅबिटमध्ये आहोत, त्या लूपच्या हॅबिटमध्ये आहोत. राईट? म्हणजे काय? उठायचं, काम करायचं, खायचं, झोपायचं, उठायचं, काम करायचं, खायचं, झोपायचं. असं असं जर हॅबिट प्रमाणे जर तुमचं लाईफ चालू असेल आणि त्याच्यात कसलंही इंटरफेरन्स नाहीये दुसऱ्या कुठल्या ऍक्टिव्हिटीचं किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टींचं, तर तुम्ही हॅबिट ड्रिव्हन आहात. म्हणजे तुमचे हॅबिट्स तुम्हाला ड्राईव्ह करतोय, तुमची लाईफ ड्राईव्ह करतोय. नेक्स्ट, जसं आपण चर्चा केली तसं फंक्शनिंग विदाउट कॉन्शियसनेस और अवेअरनेस, म्हणजे आपण काय करतोय त्याच्यात लक्ष नाहीये. आपण एक ऍक्टिव्हिटी करतोय आणि दुसरीकडे लक्ष आहे. झोनिंग आउट इन कॉन्व्हर्सेशन्स, की आपण एखादं, आता जसं हे सेशन आहे, सेशन मध्ये एखादा व्यक्ती बोलतोय, तर थोडा वेळ आपलं अटेन्शन त्या व्यक्तीकडे असतं. थोड्या वेळाने आपण झोन आउट होऊन जातो, दुसरीकडे आपल्या माइंड मध्ये विचार यायला लागतात आणि विचार आपल्याला डायव्हर्ट करतात वेगळीकडे. आणि वेगवेगळे विचार आणि भलतीकडेच आपण डायरेक्ट कुठेतरी भलत्याच कुठल्या तरी टोकाला पोहोचलेलो असतो. राईट? त्याला म्हणतात झोनिंग आउट इन कॉन्व्हर्सेशन्स, की चर्चा काय चालू आहे ह्याच्यात आपण इन्व्हॉल्व नाही, आपण ऑलरेडी झोन आउट झालोय, आपण भलतीकडे, माइंड आपलं भलतीकडे पोहोचलेलं आहे. इमोशनल टेक ओव्हर, सेम, की एखादं चर्चा चालू आहे किंवा एखादी ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि अचानक तुमचे इमोशन्स, एक तर तुम्हाला राग आला किंवा तुम्ही इमोशनल झालात किंवा तुम्हाला अनइझी वाटायला लागलं, तर तुम्ही ती ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही इन्व्हॉल्व नाही राहत, तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊन जाता. राईट? नेक्स्ट, हॅबिट ऑफ मेकिंग प्री अझम्पन्स. तो तसाच आहे, मला माहितीये, मी असं 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 केलं ना तरी तो तसं तसं तसंच करणार आहे, तो ऐकतच नाही. ती पण तशीच आहे, ती ऐकतच नाही कोणाचं. मग ते त्यांचा प्रॉब्लेमच येतो, मग त्यांचं असंच आहे. अ- असं जे प्री अझम्पन्स आपल्याला करायची सवय असते, किंवा असे बऱ्याच लोकांना एवढं ओव्हर थिंकिंग करायची सवय असते. मग ते ना, तिथे ती गेली ना, म्हणजे ती तिथे हळूच तिथे गेली कॉर्नर मध्ये आणि तिने केक वगैरे, केक किंवा कॅन्डी किंवा असं काहीतरी खाल्लं असणार आहे, आणि आपल्याला सांगते की मी डाएट वगैरे असं छान फॉलो करते, पण ती तिथे ना चोरून जाऊन कॅन्डीज आणि काहीतरी खात असणार वगैरे वगैरे. असं स्वतःच्याच माइंडमध्ये आपलं चालू असतं प्री अझम्पन्स. किंवा मी तिला असं बोलताना ऐकलं ना, याचा अर्थ म्हणजे तिने असंच केलं असेल किंवा त्याचा अर्थ तसा असेल वगैरे, असं आपल्याला जे प्री अझम्पन्स करायची सवय असते, ओव्हर थिंकिंग मधून अझम्पन्स वर अझम्पन्स ज्याचा रियालिटीशी काही संबंध नसतो बऱ्याच वेळेस, असे आपण अझम्पन्स बिल्ड करत राहतो आपल्या माइंडमध्ये. काय होतं? एकतर आपण डिस्ट्रॅक्टेड राहतो त्याच्यामुळे, काय चालू आहे त्याच्यामध्ये आपलं अटेन्शन राहत नाही, आपण भलतीकडे भलत्याच दुनियेमध्ये गेलेलो असतो. नेक्स्ट, आपल्याला ओव्हर थिंकिंगची सवय लागते. आपलं माइंड ऑक्युपाय होतो ओव्हर थिंकिंगच्या थॉट्सनी, पूर्ण थॉट्स असे क्लाउड होऊन असे पूर्ण मेंदू आपला हेवी होऊन जातो, असं नाही का, थॉट्सनी. आणि लास्टली मिसिंग डिटेल्स और मोमेंट्स. मग भलतीकडे माइंड असेल तर आत्ता जे काय चाललंय त्याच्या डिटेल्स किंवा त्याचे मोमेंट्स तुम्ही मिस करताय. असे किती लोक आहेत, मी स्वतः पाहिलंय, सेशन्स अटेंड करत असतात किंवा एखादं हॉल असेल, हॉलमध्ये एखादा स्पीकर बोलत असेल, तर ते पूर्ण सेशन संपतं आणि त्या सेशन मध्ये त्या व्यक्तीने काय काय ते गोष्टी सांगितलेल्या असतात, शिकवलेल्या असतात, पण एखादा क्वेश्चन आन्सर, म्हणजे ज्यावेळेस सेशन संपतं, क्वेश्चन आन्सरच्या टाइम मध्ये तो व्यक्ती त्याच गोष्टी परत विचारत असतो. मग सर ते हे ह्याचं कसं त्याचं कसं,
मग ते स्पीकरला पण वाटतं, अरे मी एवढं त्याच्यामध्ये आता सेशन मध्ये एवढं शिकवलं, आता मी क्लिअर सांगितलं, हे व्यक्तीचं लक्ष नव्हतं याचा अर्थ सांगत असताना. राईट. खूप वेळा अशी लोक मी पाहिलेली आहेत, खूप वेळा, की सेशन मध्ये ऑलरेडी त्या गोष्टीला कव्हर केलेलं होतं, पण त्या व्यक्तीचं लक्ष नसल्यामुळे तो तेच परत 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 तेच तेच प्रश्न विचारतोय. राईट. का? कारण तिथे अटेन्शन नाहीये, अटेन्शन भरकटलेलं आहे. राईट. सो मिसिंग डिटेल्स और मोमेंट्स, म्हणजे जे आता चालू आहे आणि ह्या चालू मोमेंटच मध्ये जे काय घडतंय हे मिस करतोय आपण. राईट. त्याला आपण काय म्हणतो? ड्रिव्हन बाय हॅबिट अँड नॉट इंटेन्शन. तर ड्रिव्हन बाय इंटेन्शन काय आहे हे? तर हॅबिट लूप पाहूया आपण आता. हॅबिट लूप काय असते? एखादं काम करताय, तुम्ही ऍक्टिव्हिटी करताय, त्यावेळेस तुम्ही अचानक बोर होता किंवा डिस्ट्रॅक्ट होता. मग काय होतं? डिस्ट्रॅक्शन प्रमाणे आयदर मग तुम्हाला बोर झालाय म्हणून तुम्ही उठता, दुसरं काय दुसरीकडे काहीतरी तुम्हाला दिसतं किंवा आठवतं आणि तुम्ही जाता, काहीतरी खायचंय मला, किंवा कोणाशी तरी बोलायचंय, किंवा सोशल मीडिया स्क्रोल करायचंय, किंवा असं असे काहीतरी तुम्हाला आठवतं. मग तुम्ही तिथे जाता, त्या ऍक्टिव्हिटी चालू करता. आयदर तुम्ही काहीतरी खाता, किंवा कोणाशी तरी बोलता, किंवा सोशल मीडिया स्क्रोल करायला लागता. का? तुम्ही कारण बोर झाला आहात म्हणून तुम्ही सोशल मीडिया स्क्रोल करताय, किंवा काहीतरी खाताय, किंवा कोणाशी तरी बोलताय. राईट. आणि ते केल्यामुळे तुम्हाला एक डोपामिनचं एक बूस्ट मिळतो, की हा चला कोणाशी तरी गप्पा मारल्या छान वाटतंय, काहीतरी खाल्लं छान वाटतंय. सोशल मीडियावर तर बघितलं तर एक रॉंग टाईपचं डोपामिन बूस्ट होतं, आपल्याला हे माहिती आहे सर्वांना. सर आपल्याला नेहमी याच्याबद्दल सांगत असतात. राईट. सो हे झालं हॅबिट लूप, की या पद्धतीने तुम्हाला सवय पडून जाते अशा पद्धतीने गोष्टी करायची, आणि तुम्ही खूप इझिली डिस्ट्रॅक्ट होऊन जाता. त्याच्या ऐवजी इंटेन्शन लूप कसं असतं? ऑटोमॅटिकली जे घडतंय ते तुम्ही अलाव नाही करत घडण्याला. यु नो, ते नाही घडलं पाहिजे. जे ऑटोमॅटिकली घडतंय माझ्याबरोबर ते नाही घडलं पाहिजे. काय ऑटोमॅटिकली घडतंय? आता जे हॅबिट लूप मध्ये पाहिलं ते, हे ऑटोमॅटिकली घडतंय आपल्या बरोबर, ते नाही झालं पाहिजे. मग काय झालं पाहिजे? जर आपण फॉर एक्झाम्पल अभ्यासाला बसलोय, तर आपण इंटेन्शन सेट केलं की मला अभ्यास करायचा आहे. सो आपण एखादा क्यू आपल्या माइंडमध्ये, की एखादा वर्ड किंवा एखादी ऍक्टिव्हिटी आपण त्याच्याबरोबर मॅच करणार, की मी या जागेवर बसणार, मी अशी लाइटिंग ठेवणार, ह्या पद्धतीचे सेटिंग मध्ये बसणार, म्हणजे असं टेबल, असं खुर्ची, ह्या वस्तू वगैरे घेऊन बसणार वगैरे, असं क्यू आपण त्याच्याबरोबर एखादा वर्ड किंवा एखादी ऍक्टिव्हिटी त्याच्याबरोबर जोडणार, जेणेकरून आपल्या डिस्ट्रॅक्शन कमी झाले पाहिजे. का? कारण आपण इंटेन्शन सेट केलेलं आहे, आपल्याला ते इंटेन्शन ब्रेक नाही होऊ द्यायचंय. त्याच्यामुळे आपण ते इंटेन्शन ब्रेक नाही व्हावं ह्याच्यासाठी जे जे करता येईल ती सगळी सेटिंग करून ठेवणार आपण. ते ते कुठे तुम्हाला नेणार? फॉर्म गुड हॅबिट्स. म्हणजे त्याची एक तुम्हाला अगेन सवय लागेल. जर तुम्ही हे रिपीटेडली प्रॅक्टिस ठेवली ह्या गोष्टीची, की इंटेन्शन सेट करायचं, इंटेन्शन फुलफिल होण्यासाठी जे सेटिंग लागेल ते सेट करायचं, तर ती एक हॅबिट तुम्हाला बनून जाईल. ते तुम्ही नेहमी केलं तर त्याचं एक रुटीन सेट होईल, आणि मग ते तुम्हाला गोल अचीव करण्यासाठी हेल्पफुल ठरेल. राईट. अगेन सेट इंटेन्शन. आता इंटेन्शन हे प्रत्येक वेळी वेगळं असू शकतं. एखाद्या वेळी स्टडीचं आहे, एखाद्या वेळी एक्सरसाइज असेल, किंवा एखादी गुड हॅबिट फॉर्मिंग असेल, किंवा काही. सो प्रत्येक वेळी तुम्ही इंटेन्शन त्या अकॉर्डिंग तुमचं लूप चालणार. म्हणजे काय? ऑटोमॅटिक चाललं का हे? नाही. तुम्ही ह्याचं इंटेन्शन सेट केलं, तुम्ही हे घडवून आणलं विथ इंटेन्शन,
ते अचीव होण्यासाठी जे जे करावं लागेल ते तुम्ही इन प्लेस तुम्ही अवेलेबल ठेवलं आणि विथ अटेन्शन, विथ इन्व्हॉल्वमेंट तुम्ही हे सगळ्या गोष्टी केल्या. सो हे आपल्याला करायचं आहे. हे हॅबिट लूप मध्ये जे ऑटोमॅटिकली आपल्याबरोबर घडतंय त्या लूप मध्ये नाही अडकायचं, आपल्याला इंटेन्शन लूप मध्ये जायचा प्रयत्न करायचा. त्यांनी काय होईल, काय होईल त्याच्यानी इंटेन्शन लूप मध्ये जायची हॅबिट. अगेन दॅट इज ऑल्सो अ हॅबिट, अ गुड हॅबिट. बट अगेन वी आर पीपल हु हु वुड नॉट वॉन्ट टू बायफकेट थिंग्स इन गुड अँड बॅड. म्हणजे हॅबिट फॉर्मिंग फारच चुकीचं आहे, ते नाहीच ठेवायला पाहिजे असं पण नाही म्हणायचंय आपल्याला. आणि इंटेन्शन म्हणजेच खूप छान आणि तेच करायचं प्रत्येक वेळी असं नाही म्हणायचं. आपल्याला कॉम्बिनेशन करायचंय, बेस्ट ऑफ टू वर्ल्ड्स. तर हॅबिटची सवय आपल्या बॉडीला असेल तर ते इंटेन्शन मध्ये कसे इनकॉर्पोरेट करायची हे आपल्या माइंडला चांगलं माहितीये, राईट? तर का आपण इंटेन्शन सायकल असं सेट करायचं? कारण जसं सुरुवातीला मी सांगितलं तसं जर सेम इनपुट दिलं तर सेम आउटपुट येणार आहे. त्यामुळे आपल्याला सेम इनपुट नाही द्यायचं प्रत्येक वेळी, कारण आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहिजेत लाईफमध्ये, राईट? रोज तेच 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 नाही घडलं पाहिजे आपल्या बरोबर. कधीतरी वेगवेगळ्या गोष्टी, ज्या आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत किंवा वेगवेगळे इंटेन्शन साधायचे आहेत, गोल्स साधायचे आहेत, त्याच्यासाठी प्रत्येक वेळी नवीन इंटेन्शन वेगळं असलं पाहिजे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुमचं लूप चाललं पाहिजे, राईट? सो इनपुट इज डिफरंट, ऍक्टिव्हिटी माइट बी सेम, की तुम्ही तेच म्हणजे त्याच्यासाठी अगेन जे काय लागतं ते करणार वगैरे आणि शेवटी तुमचं गोल अचीव्ह करणार. सो इनपुट इज ऑलवेज डिफरंट, आउटपुट विल बी डिफरंट. अँड मल्टिपल गोष्टी मग तुमच्या आयुष्यामध्ये घडायला चालू होतील जर तुम्ही इंटेन्शन सायकल मध्ये जायचं चूज केलं तर. तर तुम्हाला जे जे वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये व्हाव्यात असं वाटतंय ते अचीव्ह करणं इझी होऊन जाईल. येस, मल्टीटास्किंग और जगलिंग. आता खूप लोकांना असं वाटतं की मल्टीटास्किंग करण्याची माझ्यामध्ये एक्सपर्टीज आहे, आय एम अन एक्सपर्ट इन मल्टीटास्किंग. किती लोकांना असं वाटतं की मल्टीटास्किंग करण्यात ते एक्सपर्ट आहेत किंवा मल्टीटास्किंग करायला पाहिजे, त्याच्यामध्ये एक्सपर्टीज आणली पाहिजे, असं किती जणांना वाटतं? ओके, राहुल सर, ओके. अजून कोण? आकांक्षा मॅम, ओके. ओके ओके. सो अच्छा, मल्टीटास्किंग करण्यामध्ये खूप लोक इंटरेस्टेड आहेत. बट मला आता मल्टीटास्किंगचा प्रॉब्लेम इथे सांगायचा आहे तुम्हाला लोकांना. मल्टीटास्किंगचा प्रॉब्लेम काय आहे? एक तर तुम्हाला आयदर तुम्ही कुठल्याच गोष्टीवर तुम्ही पूर्णपणे फोकस नाही करू शकत किंवा खूप जास्त ओव्हर फोकस करावं लागतं तुम्हाला. ते जगलिंग करण्यासारखं आहे, राईट? मल्टीटास्किंग हे जगलिंग करण्यासारखं आहे. तर तुमचे हे जगलिंगचे जे बॉल्स आहेत ते तुमच्या लाईफचे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत असं तुम्ही समजा. म्हणजे एक रिलेशनशिपचा बॉल आहे, एक तुमचा सेल्फ ऍक्टिव्हिटीचा बॉल आहे, एक तुमचं लर्निंग आहे, एक तुमचे मुलं आहेत, वर्क आहे, रिलेटिव्ह आहेत, फेस्टिवल्स आहेत, ऍक्टिव्हिटीज, असे कितीतरी बॉल्स. आता आपल्यावर असतं असे किती बॉल्स आपल्या लाईफमध्ये आपल्याला पाहिजेत ते, आणि किती बॉल्स आपल्याला जगल करायचे एका वेळेला. आणि ह्या व्यक्तीची जशी अवस्था आहे तो उभा पण राहिलाय बॉलवर आणि पायानी पण काहीतरी त्याला करायची इच्छा आहे की पायामध्ये पण त्याला असं सर्कल फिरवायचंय, त्याला जगलिंग पण करायचंय, त्याला थोडं नाकावर बॉल बॅलन्स पण करायचा आहे, असं खूप काय काय त्याला करायचंय, त्याला खूप काय काय ऍक्टिव्हिटीज कराव्याशा वाटतात. पण जर हे सगळं करत असताना ज्या लेवलचं अटेन्शन आणि फोकस तुम्हाला त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर, एका पण बॉलवर तुम्हाला फोकस हटवून चालणार आहे का? नाही चालणार, राईट? कोणाला असं वाटतं का एका बॉलवर एवढ्या बॉल पैकी एका बॉलवर फोकस हटला तर चालणार आहे? वाटत असेल तर त्यांनी टाकावं चॅट बॉक्स मध्ये.
प्रत्येक बॉलवर तुम्हाला इक्वली फोकस आणि इक्वल अटेन्शन देणं गरजेचं आहे. किंवा नॉट ओनली बॉल, बाकीचे पण जर तुम्ही बॅलन्सिंगची ऍक्टिव्हिटी करत असाल तर ते पण आणि जगलिंग पण आणि हे, ह्या सगळ्यावर तुम्हाला इक्वल फोकस करण्याची गरज पडते. नॉट ओनली दॅट, जर चुकून तुम्ही फोकस करताय, सगळं होतंय, सगळं तुम्ही मॅनेज करताय, सगळं बॅलन्स करताय, तर तुम्ही यू कॅन इमॅजिन द लेवल ऑफ स्ट्रेस दॅट यू आर अंडर, राईट? आयदर तुम्हाला ते करून 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 हॅबिट होऊन जाते, पण तरी पण स्ट्रेस तर आहे, कारण तुम्हाला बॅलन्स करायचं सगळं. कधीच तुम्हाला पडून द्यायचं नाही. हा, 10 दिवस बॅलन्स केलं, एक दिवस नाही केलं तर चालणार आहे असं नाही. तुम्हाला सगळे दिवस बॅलन्स करायचंय, राईट? तर लेवल ऑफ स्ट्रेस मध्ये जे तुम्ही जाता आणि जे तुमचे इमोशन्स अपसर्ज होतात या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये, हे नोट करायला तुम्हाला वेळ असतो का? बर, त्याच्यानंतर एक जरी बॉल पडला किंवा एक जरी बॅलन्सिंग ऍक्ट चुकलं ह्याच्यामध्ये, तर काय होईल? कोणाला सांगायचंय काय होईल? जर एक जरी गोष्ट, एक जरी बॉल पडला, बाकीचे तुम्ही खूप छान करताय, रोज करताय, 100 दिवस झाले तुम्ही नॉनस्टॉप करताय, आणि 101 वाल्या दिवशी तुमचा एक बॉल पडतोय, काय होईल? इम्बॅलन्स होईल. बाकीच्या बॉलचं काय होईल? तुमच्या अटेन्शनचं काय होईल? तुमच्या इमोशन्सचं काय होईल? आणि स्ट्रेस वाढेल का कमी होईल? येस, निराश होणार. हा, म्हणजे इमोशनल इम्बॅलन्स होणार, राईट? स्ट्रेस वाढेल, करेक्ट. आणि एक बॉल जरी पडला तरी चान्सेस आहेत की सगळे बॉल पडतील, बिकॉज तुम्ही त्या लूप तुमची तुटली, आणि चान्सेस आहेत की बाकीचे पण बॉल्स ढासळतील, कोसळतील, राईट? आणि मग जे तुमच्या माइंडमध्ये स्ट्रेस बिल्ड होईल, असं का झालं, माझ्या बरोबरच असं का होतं, माझ्या बरोबर मी असं काय केलं होतं जे हे माझ्या बरोबर झालं, मी 100 दिवस केलं, आणि आता 101व्या दिवशी बघा माझ्या बरोबर काय झालं ते, वगैरे, राईट? हे अशा टाईपचं स्ट्रेस बिल्ड होतं आपल्या माइंडमध्ये. ओके, ऍग्री? ऍग्री सगळ्यांना? ऍग्री असेल तर ए टाईप करा, नसेल तर नो टाईप करा. ऍग्री, ओके, ग्रेट, ऍग्री. तर आता पाहूया, हे मल्टीटास्किंग मुळात करणं गरजेचं आहे का? ओके, करत असाल करा, नो प्रॉब्लेम. आपण असं नाही म्हणणार की नाही नाही मल्टीटास्किंग करू नका, किंवा हे जगलिंग करू नका, हे नाही करायचं, हेच करायचं, ते नाही करायचं, तेच करायचं, असं आपण नाही म्हणणार. तुम्हाला जे आवडतं ते करा. बट कसं करायला पाहिजे? जी कुठली गोष्ट तुम्ही करताय त्याला कसं करायला पाहिजे? एक तर तुम्हाला हे, ह्या गोष्टीची खात्री घेतली पाहिजे की ओव्हर थिंकिंग मध्ये तर नाही जाते ना तुम्ही. अरे, हे हा बॉल हा फार उंच गेला, हा कमी गेला, हे झालं, असं झालं, तसं झालं, मग असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर तसं होईल. जसं मगाशी आपण आता ओव्हर थिंकिंग बद्दल बोललो, तसं ओव्हर थिंकिंग आपल्याला माहितीये, आपण खूप म्हणजे काही गोष्ट घडलेलंच नसतं तरी आपण विचार करत असं होईल, तसं होईल, मग तसं झालं तर तसं होईल, एवढं सगळं आपण पुढचा विचार करून टेन्शन घेत बसतो. इमोशन्स, बर, आपल्याला आपल्याला हे माहितीये की इमोशनल व्हायला आपल्याला वेळ नाहीये, आपल्याला हे सगळं सर्कस करायची आहे. तर आपण आपले इमोशन्स, आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय हवंय लाईफ मध्ये, हे आपण बाजूला ठेवतो आणि हे आपण करत बसतो सर्कस. अजून माइंड मध्ये नॉइजेस चालू असतात, म्हणजे सेल्फ टॉक, असं असं तसं, मग कोणतरी म्हणेल नाही ते हे तुझे जगलिंगचं स्किल काय एवढं फार काय खास नाहीये. मग आपल्याला स्वतःला असं सेल्फ डाऊट होईल की अरे मग नक्की आपण व्यवस्थित करतोय का,
का अजून आपले काय बॉल्स कमी पडतायत का, आपण वाढवायला पाहिजे का, का काय करायला पाहिजे, असं आपण सेल्फ टॉक मध्ये जातो. आपण विचार करत राहतो. राईट. अजून काय होतं? इम्पेशन्स. आपल्याला पेशन्स ठेवणं अवघड होऊन जातं. स्वतः बरोबरच. इतर लोक ते आपण एवढं सगळं सर्कस करत असताना बाकी लोक जर आले तर त्यांच्याबरोबर पेशन्स ठेवणं तर फार लांबची गोष्ट. आपलं स्वतः बरोबरच आपल्याला पेशन्स ठेवणं अवघड होऊन जातं. त्याच्यात म्हणजे आपण एवढं हेक्टिक शेड्यूल मध्ये, इव्हन आपलं आजकालचे पॅरेंट्स आपण पाहतो की एवढ्या हेक्टिक शेड्यूल मध्ये चालू असतात की हे शेड्यूल चालू असताना त्यांची मुलं जरी आली मध्ये, मॉम मला तुझ्याबरोबर खेळायचंय, माझ्याशी गप्पा मार, मला हे शिकव, मला हे सांग, आपण काय करतो? मोबाईल देतो, हे घे, आत्ता मला त्रास देऊ नको, मला वेळ नाहीये ह्याच्यासाठी. राईट. मोबाईल देतो, त्यांना डिस्ट्रॅक्ट करतो. आपण स्वतः आपल्याला पेशन्स राहत नाहीत, आपल्याला वेळ नसतो, आपल्याला तेवढं बोलायला, त्यांचं ऐकायला, समजून घ्यायला, आपल्या कोणाचंच ऐकायला, समजून घ्यायला आणि स्वतःच ऐकायला, समजून घ्यायला वेळ शिल्लक राहत नाही. ना पेशन्स शिल्लक राहिलेले असतात ऍट द एंड ऑफ द डे. ऍग्री? आणि सेल्फ डाऊट मध्ये जातात. मग मला जमेल ना, मग तेच म्हणजे मग 100 दिवस नाही, मला अख्खं आयुष्य हे करायचंय, मग अख्खं आयुष्य मग माझं हे चुकलं नाही पाहिजे, मग हे नाही व्हायला पाहिजे, मग चुकलं तर असं होईल, मग लोक असं म्हणतील, हसतील माझ्यावर, चेष्टा करतील माझी, वगैरे वगैरे वगैरे. हे जर झालं माझ्या लाईफ मध्ये तर ठीक आहे, नाही झालं तर मग घरातले हसतील माझ्यावर, माझी चेष्टा करतील, माझ्या म्हणजे मजाक होऊन जाईल माझा एक. राईट. असं फिअर चालू होतो, सेल्फ डाऊट चालू होतात, पेशन्स संपतात, बऱ्याच गोष्टी व्हायला लागतात. सो हे सगळे प्रॉब्लेम्स होत असेल तर मल्टीटास्किंग करणं गरजेचं आहे का? स्वतःला तसं त्याच्यात टाकणं गरजेचं आहे का? हा. तुमच्याकडे खूप एनर्जी आहे, तुमचा सेल्फ कंट्रोल खूप चांगला आहे आणि खूप बॅलन्स्ड पद्धतीने तुम्ही करताय, नक्की करा. बट हे जर होत असेल, असं तुमच्या लाईफ मध्ये वर खाली सगळं प्रॉब्लेम होत असेल, तर एका वेळेला एक गोष्टीवर फोकस करणे. मुळात हातात तुम्ही एवढे ऍक्टिव्हिटीज घेऊच नका जे तुम्हाला हँडल नाही होते. तुम्ही तेवढ्या ऍक्टिव्हिटीजच घ्या ज्या तुम्हाला हँडल होतात. प्रत्येक ऍक्टिव्हिटीला सेपरेट वेळ द्या आणि त्या ऍक्टिव्हिटीला त्या वेळेमध्ये फुल अटेन्शन द्या. अशा पद्धतीने केलेल्या ऍक्टिव्हिटी जास्त फ्रुटफुल ठरलेल्या आहेत. राईट. जे सक्सेसफुल लोक असतात, ज्यांना आपण सक्सेसफुल म्हणतो, ज्या लोकांना, त्या लोकांचं कोणाचंही बोलणं तुम्ही ऐका, कोणाचेही कॉन्व्हर्सेशन ऐका तुम्ही, ते लोक हेच सांगणार की ते ज्या गोष्टी मध्ये ते सक्सेसफुल झाले आहेत, ते त्या गोष्टीमध्ये सक्सेसफुल ह्यासाठी झाले कारण त्यांनी त्याच्यामध्ये फुल अटेन्शन दिलं होतं, फुल इन्व्हॉल्वमेंट दिली होती, म्हणून ते सक्सेसफुल झाले, होऊ शकले. ओके. हा व्यक्ती काय करतोय? डोळ्यावर पट्टी बांधून गाडी चालवतोय. राईट. काय वाटतं तुम्हाला, काय होईल या व्यक्ती बरोबर? जर अशा पद्धतीने तो डोळ्यावर पट्टी बांधून गाडी चालवत राहिला तर तो त्याच्या बरोबर काय होईल? ऍक्सिडेंट होईल त्याचा. हो. बरोबर. नक्की होणार ऍक्सिडेंट. असंच जर चालवत राहिला तर नक्की ऍक्सिडेंट होणार त्याचा. राईट. बर, त्याला जिथे पोचायचं होतं तिथे पोचेल का तो? नाही पोचणार. राईट. जिथे त्याला जायचं होतं तिथे तो नाही जाणार. तो कुठे जाईल? कुठे जाईल तो? वरती. ओके. बर, तो स्वतः ऍक्सिडेंट मध्ये अडकू शकतो, प्लस चान्सेस आहेत की तो रस्त्यावरच्या इतर कोणाचा तरी प्रॉब्लेम, म्हणजे त्यांना पण ऍक्सिडेंट मध्ये इन्व्हॉल्व करेल तो. राईट. स्वतः तर स्वतः तर तो
पोचणार नाहीच जिथे त्याला पोचायचं होतं तिथे, आणि पॉसिबिलिटी आहे की रस्त्यावरच्या काही लोकांना पण तो त्यांना जिथे पोचायचं होतं तिथे पोचू देणार नाही. राईट. राईट. ओके. सो आणि असं जर चालत राहिलो आपण, तर म्हणजे दररोज आपण जर अशीच गाडी चालवत राहिलो, तर आपण कधीच, म्हणजे हे तर नक्की आहे, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ किंवा नाही जाऊ किंवा आणखी काय होऊ नाही होऊ, पण हे तर नक्की आहे की आपल्याला जिथे पोहोचायचं होतं तिथे तर नक्की नाही पोहोचणार आपण. राईट. ओके. सो ह्या घटनेला आपण म्हणतो द कॉस्ट ऑफ लिव्हिंग अँड ऑटो पायलट. म्हणजे ऑटो पायलट मोड मध्ये राहण्यामुळे काय होईल? आयदर तुमचं नुकसान होईल, तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं नुकसान होईल, प्लस तुम्हाला जिथे पोचायचं होतं, जे मिळवायचं होतं, जे करायचं होतं ते तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही तिथे पोचणार नाही. हे आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन द ऑटो पायलट. म्हणजे ऑटो पायलट मोड मध्ये राहण्याला काही हरकत नाही असं ज्यांना वाटतंय, त्यांना मी हे सांगायचा प्रयत्न करतेय की जर तुम्ही ऑटो पायलट मोड मधनं बाहेर आले नाही कधीच, तर जिथे जायचंय तिथे जाणार नाहीच तुम्ही नक्कीच, पण कदाचित तुमचं नुकसान होईल आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं नुकसान होऊ शकतं खूप मोठं. राईट. काय होऊ शकतं अजून? डिस्कनेक्ट फ्रॉम सेल्फ अँड अदर्स. म्हणजे तेच, एक तर तुमचं स्वतःचं सेल्फ, तुमचं जे तुमचे गोल्स आहेत, जे तुम्हाला अचीव करायचंय, जे तुम्हाला जे रुटीन हवंय, जे आयडियल सेल्फ बनवायचंय, त्याच्यापासून तुम्ही डिस्कनेक्ट होणार. बाकीच्यांना पण करणार डिस्कनेक्ट आणि बाकीच्यांपासून पण डिस्कनेक्ट होणार. राईट. इमोशन्स तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार नाहीत. तुमचे तुमचे इमोशन्स सारखे असे 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 छोटे ट्रिगर होणार. आणि इमोशन्स मध्ये वाहून जाणारा व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकतो का? येस किंवा नो असं टाईप करा ज्यांना वाटतं योग्य निर्णय इमोशन्स मध्ये. बघाव तेव्हा इमोशन्स मध्ये वाहून जाणारा व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकतो का? नाही. राईट. नेक्स्ट. क्रिएटिव्हिटी वाढेल का? नवीन नवीन आयडियाज येणार का? जर तुम्ही स्वतःपासून डिस्कनेक्टेड आहात, जर तुमच्या गोल पासून तुम्ही डिस्कनेक्टेड आहात, तर गोल कडे पोहोचण्याचा तर विषय सोडून द्या. तुम्हाला क्रिएटिव्हिटी, नवीन आयडियाज येणे, काहीतरी नवीन छान फिलिंग्स येणे, काहीतरी आठवणे, काहीतरी ट्रिगर होणे, हे सगळ्या गोष्टी होणार का तुमच्या बरोबर? नाही होणार. राईट. आणि लाईफ बिकम्स अ ब्लर. लाईफ बिकम्स अ ब्लर. काय तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी अडकून पडलेले आहात, की तुमची लाईफ तुमच्या शेजारून निघून चालली आहे आणि तुम्हाला कळतच नाहीये की तुमची लाईफ कधी कुठे निघून गेली. वेळ तुमचा कधी कुठे निघून गेला तुम्हाला माहितच नाही. बरोबर आहे. ऍग्री असेल तर ऍग्री म्हणा, ए म्हणा, टाईप करा. ओके. तर ही गोष्ट कोणाला माहिती आहे, कोणी ऐकली आहे अर्जुनची गोष्ट? अर्जुनला जेव्हा द्रोणाचार्यांनी पोपटचा डोळ्यावर निशाणा लावायला सांगितला होता, तेव्हा काय झालं होतं? ही स्टोरी कोणाला माहिती आहे? येस, नो? ओके. तर मी शॉर्ट मध्ये ही स्टोरी सांगते. ओके. सो आपण सर्वांनी लहानपणी ही स्टोरी ऐकली असणार असं मी अज्युम करते, बऱ्याच जणांनी ऐकली असेल असं अज्युम करते. सो एक छोटस रिकॅप, की ज्या वेळेस गुरुकुलमध्ये अर्जुन आणि त्याचे भाऊ शिकत होते, त्यावेळेस त्यांचे गुरु द्रोणाचार्य यांनी एक दिवस त्यांची
टेस्ट घ्यायचं ठरवलं. काय टेस्ट होती? त्यांनी एक लाकडी पोपट झाडावर ठेवला होता आणि सर्वांना सांगितलं होतं की त्याच्या डोळ्यावर एम करायचंय, त्याच्या डोळ्यावर निशाणा लावायचाय. तर सुरुवात कुठून झाली? युधिष्ठिर युधिष्ठिरला सांगितलं एम कर त्याच्यावर. पण एम त्यांनी लावायच्या आधी द्रोणाचार्यांनी त्यांना विचारलं, काय दिसतंय तुम्हाला? एम करायच्या आधी तू हे सांग, तुला काय दिसतंय? तर युधिष्ठिर म्हणाले, मला झाड दिसते, पानं दिसतायत, आकाश दिसतंय. मग द्रोणाचार्यांनी त्यांना थांबवलं. त्यांना म्हणाले, तुम्ही आत्ता रेडी नाहीये, तुम्ही थांबा. मग भीमना घेतलं. भीमना सांगितलं तुम्ही निशाणा लावा आणि सेम प्रश्न विचारला, काय दिसतंय तुम्हाला? काय म्हणाले भीम? मला माझे भाऊ दिसतायत, झोपडी दिसतीये, झाड दिसतंय, हवा फील होतीये, हे दिसतंय. मग द्रोणाचार्यांनी त्यांना सुद्धा थांबवलं. त्यांना म्हणाले, तुम्ही थांबा, आता तुम्ही रेडी नाहीये. मग अर्जुन, जे सर्वात स्किल्ड आर्चर म्हणून ओळखले जातात अजून पण, असे अर्जुन जेव्हा त्यांची वेळ आली, जेव्हा त्यांचा टर्न आला, त्यावेळेस द्रोणाचार्यांनी त्यांना पण हेच प्रश्न विचारला की तुम्हाला काय दिसतंय? तर अर्जुन म्हणाले, मला फक्त पोपटचा डोळा दिसतोय. ही माहितीये स्टोरी सर्वांना? आणि फक्त पोपटचा डोळा दिसतोय, बाकी काही दिसत नाहीये का? तर ते म्हणले, नाही, मला दुसरं काही दिसत नाही, मला फक्त पोपटचा डोळा दिसतोय. मग त्यांना एम करू दिलं द्रोणाचार्यांनी. आणि आपल्या सर्वांना माहितीये की आपण अर्जुनना अजून पण सर्वात स्किल्ड आर्चर म्हणून ओळखतो, राईट? सो काय आहे या स्टोरीचं? आपल्याला ही लहानपणी स्कूलमध्ये शिकवले जाते. कशासाठी? अटेन्शन आणि फोकसचं इम्पॉर्टन्स शिकवण्यासाठी ही स्टोरी सांगितली जाते, राईट? सो ज्या गोष्टी मध्ये म्हणजे जी ऍक्टिव्हिटी चालू आहे त्याच्यामध्ये 100% तुमचं अटेन्शन असणं आणि त्याच्यात 100% तुमचं फोकस असणं किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. स्कूलमध्ये लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे, आपण विसरून जातो, राईट? आता अटेन्शन झालं, फोकस झालं, पण अवेअरनेस काय आहे? अवेअरनेस म्हणजे काय? अवेअरनेस म्हणजे तुम्हाला जाणीव असणे, तुमच्या आजूबाजूला काय घडतंय, तुम्ही ज्या मोमेंट मध्ये आहात त्या मोमेंट मध्ये काय घडतंय, तुम्ही ज्या गोष्टीवर अटेन्शन तुमचं फिक्स केलेलं आहे, ज्या गोष्टीवर तुमचा फोकस फिक्स आहे, त्या गोष्टीचं अर्थ उलगडण्याला अटेन्शन तर दिलं तुम्ही, पण त्याचा अर्थ उलगडण्यासाठी तुम्हाला अवेअरनेस पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की काय चाललंय ते, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो, राईट? जसं आपण सुरुवातीच्या स्लाइड मध्ये बघितलं, अवेअरनेस येण्याचे सगळ्यात सोपं तरीका काय आहे की तुमचे 5 सेन्सेस तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केले आहेत. त्यावेळेस तुम्हाला अवेअरनेस जास्त चांगल्या पद्धतीने अवेअर होता तुम्ही की हे काय करतोय आपण ऍक्टिव्हिटी, राईट? सो सीइंग थिंग्स ऍज दे आर, ह्याचा अर्थ काय आहे? आपण मगाशी जे पाहिलं की माइंड मध्ये आपल्या चॅटर चालू असतं, असं तसं, ओव्हर थिंकिंग, प्री अझम्पशन्स, हे म्हणजे असं, हे म्हणजे ही असं बोलली म्हणजे हे असं, याचा अर्थ असा, हे तसं, मग ते सकाळी असा का बोलला तो, मग तो असा माझ्याकडे का बघत होता, मग तो असा बघत होता ना म्हणजे त्याचा हाच अर्थ असणार आहे वगैरे. हे ओव्हर थिंकिंग, हे प्री अझम्पशन्स, हे सगळं बाजूला करणे आणि सीइंग थिंग्स ऍज दे आर. तुमच्या समोर ज्या गोष्टी आहेत त्या जशाच्या तशा त्याला पाहणं, त्याच्याबरोबर कुठले अर्थ अटॅच नाही करायचे, राईट? ह्याला आपण अवेअरनेस म्हणतो. समोर जी गोष्ट आहे त्याला जसं आहे तसं पाहणं, विदाउट अटॅचिंग जजमेंट. जजमेंट बाजूला ठेवायचं, त्याच्या प्री अझम्पशन बाजूला ठेवायचे. इंटरनल स्पॉटलाइट म्हणजे फोकस. तुमचा फोकस त्याच्यावर असला पाहिजे, तुमचं अटेन्शन त्याच्यावर असलं पाहिजे. मग नेक्स्ट स्टेज येते अवेअरनेसची. आणि
क्युरोसिटी म्हणजे तुम्ही विचार नक्की करू शकता की समजून घेण्यासाठी की हे जे माझ्या समोर आहे, कुठलीही गोष्ट, फॉर एक्झाम्पल एखादं झाड आहे तुमच्या समोर, तर हे झाड काय आहे, कसं वाढलंय, ह्याला वाढण्यासाठी काय काय लागलं, किती वर्ष लागले असतील, किती एलिमेंट्स ह्याच्यामध्ये वर्क झाले असतील, हा विचार करणं, हे प्रोडक्टिव्ह विचार येणं इज गुड. बट जजमेंट करायची आवश्यकता नाही, त्याच्यामध्ये जजमेंटचा जोड आणण्याची आवश्यकता नाही. क्युरोसिटी म्हणजे हे कसं झालं असेल, कसं वाढलं असेल, किती टाइम लागला असेल, किती एफर्ट्स लागले असतील, किती एलिमेंट्सचा सहभाग झाला असेल, तेव्हा जाऊन हे झाड एवढं मोठं झालंय. हे क्युरॉसिटीनी विचार करणे, पण जजमेंट बाजूला ठेवणे, हे ह्याला आपण अवेअरनेस म्हणतो. आणि रुटेड इन प्रेझेन्स म्हणजे इथे तिथे भरकटायचं नाही, पास्ट मध्ये फ्युचर मध्ये भरकटायचं नाही. आत्ता काय चाललंय त्याच्यावर अटेन्शन ठेवायचं, याला आपण अवेअरनेस म्हणतो. की नाही, आत्ता काय चाललंय ह्याच्यात माझं अटेन्शन असलं पाहिजे. ही समज, ही जाण, त्याच्यासाठी तुमचे सगळे तुम्ही तुमचे सगळे सेन्सेस तुम्ही इन्व्हॉल्व करणार, ह्याची जाण, की मला माझे सगळे सेन्सेस ह्या मोमेंट मध्ये इन्व्हॉल्व केले पाहिजे, इन्व्हेस्ट केले पाहिजे, ह्याची जी जाणीव असते त्याला आपण अवेअरनेस म्हणणार. राईट. सो अटेन्शन वर्सेस अवेअरनेस. लेन्स बघ, लेन्स माहितीये सर्वांना, कॅमेराची लेन्स. एखाद्या गोष्टीला तुम्ही फोकस केलं विथ लेन्स, तर तुम्हाला ती गोष्ट कशी दिसणार? क्लिअर दिसणार एकदम. राईट. ज्या गोष्टीवर तुम्ही कॅमेराची लेन्स फोकस सेट करणार, ती गोष्ट तुम्हाला एकदम क्लिअर दिसणार. बाकीच्या गोष्टी कशा दिसणार? ब्लर दिसणार. राईट. त्याला आपण म्हणतो अवेअर अटेन्शन, की एका गोष्टीवर फोकस ठेवणे, अटेन्शन ठेवणे. राईट. आणि त्याची जाणीव की ते काय आहे, आणि त्याच्या मागे किती गोष्टी वर्क करतायत, याची जाण येणे म्हणजे अवेअरनेस. राईट. अजून काय अवेअरनेस? येस. इथे जसं लिहिलेलं आहे तसं, आय मे बी अ स्वीट गर्ल, बट इफ यू मेक मी मॅड, आय हॅव अ पॉकेट फुल ऑफ क्रेझी जस्ट वेटिंग टू कम आउट. म्हणजे काय? नाही, मी खूप छान आहे, मी खूप क्यूट आहे, मी चांगलीच आहे, मी या जगातली सर्वात चांगली मुलगी आहे, माझ्यासारखी तर समजदार आणि चांगली आणि छान तर कोणी नाहीच आहे, मी माहिती का किती हेल्पफुल आहे, मी माहिती का किती गोड बोलते सगळ्यांशी, मग मला माझा स्वभाव तर तसा नाहीच आहे, मी किती जुळून घेते वगैरे, असं स्वतःबद्दल काहीतरी गैरसमज असणे पेक्षा हे माहित असणं की हा, मी छान आहे, पण जर मला माझ्या बरोबर मेस केलं तर मी पण माझं टेम्पर लूज करू शकते, हे माहिती असणे, ह्याला ह्याला पण एक प्रकारचा अवेअरनेस म्हणतो आपण. सो हे पण एक अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याने काय होतं? स्ट्रेस कमी होतो. जसं आपण मगाशी पाहिलं, आपल्याला जर अवेअरनेस असेल की मला जर एवढं जगल करायचं आहे, मला जर एवढं सर्कस करायची आहे, तर मला या लेवलची एनर्जी, या लेवलचं टेन्शन, या लेवलचं इन्व्हॉल्वमेंट लागेल, आणि जर नाही जमलं मला तर मी स्टॉप पण करू शकते. राईट. सो स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये. हे माहिती असलं, हे समजलं, ह्याची जाणीव आली, हे जाण आली आपल्याला, तर स्ट्रेस ऑटोमॅटिक काय होणार? रिड्यूस होणार. क्लॅरिटी, आपण फोकस करतोय, अटेन्शन आहे आपलं, म्हणून आपल्याला क्लॅरिटी चांगली राहणार. इमोशन्स वर खाली होणार का मग त्या केसमध्ये? काही संबंध नाहीये. वी आर इन कंट्रोल ऑफ आवर स्ट्रेस, आवर इमोशन्स, आपलं सगळं, बिकॉज वी आर अवेअर काय करतोय आपण, कशासाठी करतोय, आणि किती वेळ करायचंय आपल्याला. आणि जर समजा चुकलं आपलं किंवा नाही जमलं आपल्याला, तर वी कॅन स्टॉप, वी कॅन रिरूट. तर इमोशन्स वर खाली जायची काय आवश्यकता आहे का? नाही, जाणार नाही अवेअरनेस असला तर. आणि छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिकणार आपण. का?
कारण प्रेझेंट मोमेंट मध्ये राहायची आपल्याला सवय लागते. आणि आत्ता जे घडतंय त्याचा जर आनंद घ्यायला आपण शिकलो, तर आपला आनंद आपल्या हातात, आपला आनंद आपल्या कंट्रोलमध्ये. राईट. इतर गोष्टींवर, इतर व्यक्तींवर तो डिपेंडेंट राहणार नाही. अच्छा, तर हे ब्रेन ऑन अवेअरनेस, म्हणजे ब्रेन कसं वर्क करतं अवेअरनेसच्या बाबतीत, हे थोडस छोटी इन्फॉर्मेशन आहे. शॉर्ट मध्ये सांगते, कारण हे एवढं डिटेल आपल्याला जाणून घ्यायची तशी आवश्यकता नाहीये. जर आपल्याला त्याचं मेन त्याचं जिस्ट कळली, तर हे फक्त एक छोटं इन्फॉर्मेशन. तर आपला फ्रंटल कॉर्टेक्स जो कसं काय काम आहे त्याचं, प्री फ्रंटल कॉर्टेक्सचं प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग, इम्पल्स कंट्रोल, इमोशन्स मॅनेज करतो तो. प्लॅनिंग करणे, डिसिजन मेकिंग, हे हे सगळं कुठं होतं? प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये होतं. तर ते स्ट्रॉंग होतं जर आपण अवेअरनेसनी जगायचं ठरवलं तर. हे स्ट्रॉंग होतं आपलं ब्रेन मध्ये. आणि त्याच्यामुळे डेली लाईफ तुमची अजून ईज मध्ये जायला लागते. कोणी पण आलं, काहीतरी बोललं, तर तुम्ही इमिजिएटली तुमचा टेम्पर लूज नाही करत. तुम्हाला अचानक असं इमोशन्सचा अपसर्ज होतो, किंवा तुम्हाला वाईट वाटतं, किंवा तुम्हाला राग येतो, असं होत नाही. राईट. का? कारण बेटर प्लॅनिंग, बेटर डिसिजन मेकिंग, बेटर इम्पल्स कंट्रोल आलाय तुमचा. राईट. नेक्स्ट, एमिग्डला रिॲक्टिव्हिटी. एमिग्डलाची काय काम आहे? फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. म्हणजे एखादा आपल्यावर अटॅक होत असेल, तर आपण लगेच जे एकतर आपण फाईट करतो, किंवा आपण तिकडनं पळून जातो. सो दॅट इज व्हॉट एमिग्डला इज रिस्पॉन्सिबल फॉर. तर ते पण स्ट्रॉंग होतं. मग आपल्याला इमोशन्स प्रोसेस करणं, फिअर प्रोसेस करणं, एन्झायटी प्रोसेस करणं इझी होतं. जर आपला तो पार्ट ब्रेनचा स्ट्रॉंग असेल, तर फिअर, एन्झायटी, इमोशन्सला हँडल करणं, प्रोसेस करणं आपल्याला जास्त इझी पडतं. आणि एम्पथी आणि मेमरी. एम्पथी म्हणजे काय? सिंपथी माहितीये सर्वांना. सिंपथी म्हणजे दुसऱ्या बरोबर सहानुभूती. राईट. एम्पथी म्हणजे काय? सहानुभूतीच्या पुढची स्टेज असते एम्पथी. एम्पथी म्हणजे त्या व्यक्तीला जे दुःख किंवा आनंद किंवा जे फील होतं ते सेम फील करणं. सिंपथी म्हणजे तुम्हाला फक्त समजतंय की हा दुःखी आहे, हा आनंदी आहे, किंवा ह्याला काहीतरी त्रास आहे, असं तुम्हाला फक्त समजतंय, त्याचा त्रास दिसतोय तुम्हाला. राईट. दॅट इज सिंपथी. आणि तुम्हाला हा बिचारा असं असं वगैरे असं तुम्ही सिंपथाइज करताय. दॅट इज कॉल्ड सिंपथी. बट एम्पथी म्हणजे ज्या इंटेन्सिटीने त्याला तो त्रास किंवा दुःख किंवा आनंद त्याला जसं जेवढं फील होतोय, तेवढ्याच इंटेन्सिटीने तुम्हाला फील होतोय, त्याला एम्पथी म्हणतो आपण. राईट. सो एम्पथी आणि मेमरी वाले जे एरियाज आहेत तुमच्या ब्रेन मध्ये, त्या एरियाजला पण तो बूस्ट देतो. म्हणजे तुम्हाला बेटर हँडल, म्हणजे बेसिकली ब्रेन आपलं जर पूर्ण सिस्टम हँडल करतंय, आणि ब्रेन मधले हे इम्पॉर्टंट पार्ट्स जर स्ट्रॉंग होत असतील, तर ऑटोमॅटिकली आपण आपली लाईफ, आपलं पूर्ण सिस्टम बेटर पद्धतीने हँडल करतोय, असं त्याचा अर्थ होतो. राईट. ओके. सो इझी वेज टू इन्क्रीज अवेअरनेस. आता अवेअरनेस माहिती पडलं काय आहे, अवेअरनेस कळतंय किती इम्पॉर्टंट आहे, पण आणायचं कसं डेली लाईफ मध्ये अवेअरनेस? सो फोकस ऑन ब्रीदिंग. का? कारण ब्रीदिंग हे तुमचं कंटिन्युअस चालू असतं. तुम्ही जागे आहात, झोपले आहात, काही करत आहात, ऍक्टिव्हिटी करताय, जेवताय, बोलताय, काहीही करताय, ब्रीदिंग अशी गोष्ट आहे जी स्टॉप होत नाही. ती पूर्ण वेळ तुमच्या बरोबर चालू आहे. त्याच्यामुळे ब्रीदिंग वर तुमचं फोकस आणणं हे खूप सिम्पल आहे. आत्ता जर प्रेझेंट मध्ये तुम्हाला यायचं असेल, प्रत्येक वेळी प्रेझेंट मोमेंट मध्ये तुम्हाला, जर तुमचं माइंड भरकटतंय, तर त्याला प्रेझेंट मोमेंट मध्ये आणायचं असेल, तर तुम्ही ब्रीदिंग वर फोकस करण्याची हॅबिट लावू शकता. कारण ते कंटिन्युएशन मध्ये चालू असतं. राईट. ब्रिंगिंग माइंड बॅक टू बॉडी. तेच तुमचे विचार इथे तिथे जातात आहेत, तर परत तुम्ही आणा. जसं ब्रीदिंग आहे तसं पूर्ण बॉडीमध्ये तुमचे इतर सेन्सेस आहेत, त्या सेन्सेसवर पण तुम्ही फोकस करू शकता. की नाही, आपण इथे बसलोय, आपण हे करतोय, आपण इथे अटेन्शन देऊया.
कुठे भरकटलं परत आणायचं, परत कुठे भरकटलं परत आणायचं. हे तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करून करू शकता. मायक्रो पॉझेस, जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही भरकटताय, कुठेतरी वेगळीकडे विचार जात आहेत तुमचे, तर तुम्ही पॉज करू शकता. सवय लावायची स्वतःला पॉज करायची. पॉज केल्याने काय होतं? स्टॉप. जो काय विचार करते मी, ओव्हर थिंकिंग करतेय किंवा फार काय काय खूप गोंधळ होतोय, स्टॉप. स्टॉप दॅट ऍक्टिव्हिटी, स्टॉप इन युअर थॉट्स. त्यांना पॉज करा, परत रिसेट करा. जिथे तुम्हाला जायचं होतं तिथे रिसेट करा, परत चालू करा ऍक्टिव्हिटी. राईट? ह्याची पण हॅबिट लावायची, हळूहळू प्रॅक्टिसनी लागते. ऑटो पायलट सायकल्स ब्रेक करायचे म्हणजे काय? जे आपल्याला माहितीये की हे आपण ऑटोमॅटिक करतोय, ऑटोमॅटिकली कुठलीच गोष्ट नाही करायची. प्रत्येक गोष्टीमध्ये जसं आपण म्हणलो तसं उठलो, पहिलं मोस्ट ऑफ द पीपल सगळ्यात पहिलं ब्रश करतात, आंघोळ करतात, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात. त्याच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन त्याच्यात लक्ष देऊन कुठलीच ऍक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली होतीये असं होऊ द्यायचं नाहीये. भलेही ती रोजची ऍज ऍज सिम्पल ऍज ब्रशिंग, हे इतकी सिंपल ऍक्टिव्हिटी जरी असली तरी पण ती ऑटोमॅटिक नाही होऊ द्यायची. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, लक्ष पाहिजे. असं तुम्ही प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं ठरवलं तर तुमची लाईफ चेंज होऊन जाईल. आणि खूप वर्षांनी नाही, लगेच चेंज होऊन जाईल, इमिजिएटली. ओके. नेक्स्ट, 5 सेकंड ब्रेथ टेक्निक. म्हणजे काय? 5 सेकंड साठी ब्रीद इन करायचं, 2 सेकंड होल्ड करायचं आणि 5 सेकंड साठी ब्रीद आउट करायचं. हे ब्रीदिंग टेक्निक तुम्ही यूज करू शकता. ही सगळ्यात सिम्पलेस्ट टेक्निक आहे म्हणून मी हे मेन्शन केली. अशा प्रकारच्या खूप टेक्निक्स आहेत जे तुम्हाला खूप इझिली प्रेझेंट स्टेट मध्ये यायला मदत करतात. राईट? तर अशा पद्धतीच्या टेक्निक्स यूज करून तुम्ही जिथे कुठे भरकटतंय तुमचं माइंड, त्याला परत तुम्ही प्रेझेंट मध्ये आणू शकता. स्नॅप युअर सेल्फ आउट म्हणजे असं स्नॅप करायचं. राईट? स्नॅप माहितीये सर्वांना? सो स्नॅप करायचं. आपण फार काय विचार करायला लागलो अगेन किंवा काहीतरी आपण डिस्ट्रॅक्ट व्हायला लागलो, असं हाताने वाजवायचं, जेणेकरून माइंड परत तुमचं जागेवर येईल. आणि ह्याची एकदा प्रॅक्टिस, तुमच्या ब्रेनला त्याची सवय लागली की त्या आवाजाला ऐकून तो ऑटोमॅटिकली प्रत्येक वेळी प्रेझेंट मध्ये येणार. राईट? आणि प्रॅक्टिस ह्या सगळ्या गोष्टींची असं रोटेशन मध्ये हे हळूहळू हळूहळू हे सगळं दररोज 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 प्रॅक्टिस करून करून आपलं अटेन्शन स्पॅन वाढवायचं. अटेन्शन स्पॅन वाढवण्याचे एक्सरसाइजेस असतात किंवा ट्रिक्स असतात, गेम्स असतात, त्या तुम्ही वरच्या वेळ तुम्ही करू शकता प्रॅक्टिस त्याची, जेणेकरून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल. राईट? माइंडफुलनेस, आपण माइंडफुलनेस, ग्रॅटिट्यूड ह्या गोष्टीबद्दल बोलतो, पण प्रॅक्टिस किती जण करतात? आपल्याला सांगितलं जेवताना प्रे करा, हळूहळू चावून खा, जे जेवताय त्याचं टेक्स्चर, त्याचे फ्लेवर, त्याचे तुम्ही 32 वेळा त्याला चावलंय का, हे केलंय, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्या. टीव्ही बघत, मोबाईल बघत तुम्ही करू नका ऍक्टिव्हिटी. राईट? हे माइंडफुलनेसचे टेक्निक सगळ्यांना माहिती आहेत. राईट? कोणी प्रॅक्टिस करते का? तर करणं फार गरजेचं आहे, कारण माइंडफुलनेस हे एक सिंपल स्टार्टर आहे. माइंडफुलनेस म्हणजे हे हळूहळू तुम्हाला सवय लागून जाते प्रेझेंट मध्ये राहण्याची, अटेन्शन देण्याची, ह्या सगळ्या गोष्टींची हळूहळू सवय लावणार सगळ्यात इम्पॉर्टंट टूल आहे माइंडफुलनेस. ग्रॅटिट्यूड, सारखं जे आपल्याला ओव्हरथिंक करायची सवय आहे, इमोशनल इम्बॅलन्स व्हायची सवय आहे, ते त्याच्यामधनं बाहेर फक्त आणि फक्त आणि फक्त ग्रॅटिट्यूड काढू शकतो तुम्हाला. राईट? आणि ओव्हर थिंकिंग साठी सर्वात बेस्ट काय आहे उपाय? ओव्हर थिंकिंग ज्या लोकांना करायचं हॅबिट आहे किंवा ज्यांना ओव्हर थिंकिंगचा त्रास आहे,
त्यांना ती हॅबिट आहे त्यांची मोडत नाहीये. त्यांनी सगळ्यात सिम्पल आणि सगळ्यात बेस्ट आहे, जे काय त्यांच्या माइंडमध्ये थॉट्स येतात ते लिहायला चालू करा तुम्ही. राईट. एक बुक घ्या, त्याच्यामध्ये लिहायला सुरुवात करा. मला हे जे जे काय तुमच्या माइंडमध्ये चालू आहे ते सगळं लिहायला चालू करा. कालांतराने ओव्हर थिंकिंगची हॅबिट तुमची कमी होईल. तुम्हाला आराम मिळेल त्याच्यातून. राईट. नोटीस ब्रीदिंग. योगा करताय, स्ट्रेचिंग करताय, काम करताय, काही करताय, त्याच्यामध्ये तुमचं ब्रीदिंगचं पॅटर्न कसं आहे त्याच्यावर लक्ष देणे. त्याच्यामुळे पण प्रेझेंट मध्ये राहायला मदत होते. की ब्रीदिंग कसं करताय तुम्ही. जर तुम्ही स्वयंपाक करताय तेव्हा ब्रीदिंग कसं करताय, तुम्ही टीव्ही बघताय तेव्हा कसं ब्रीदिंग करताय, जेवताय तेव्हा कसं ब्रीदिंग करताय, कुठलीही ऍक्टिव्हिटी करत असताना ब्रीदिंगचा तुमचं पॅटर्न कसं आहे याच्यावर जर तुम्ही लक्ष ठेवायला सवय लावली तर तुम्हाला प्रेझेंट मध्ये राहायची सवय लवकर लागेल. आणि मूव्ह विथ अटेन्शन. अगेन, मुवमेंट करताना पण तुमची बॉडी, तुम्ही वाकलाय तर तुम्ही कसे वाकले आहात, उचलताय कुठली गोष्ट तर कशी उचलताय, कुठेतरी बसलाय तर कसे बसलाय तुम्ही, तुमचं स्पाइन स्ट्रेट आहे का, तुम्ही बोलताना किंवा खाताना किंवा कुठलीही गोष्ट, कुठलीही मुवमेंट करताना तुमच्या बॉडीची जी मुवमेंट होती आहे ती कशी होतीये याच्यावर अटेन्शन द्यायला चालू केलं, ह्या सगळ्या गोष्टी करायला चालू केलं तर त्यालाच आपण माइंडफुलनेस म्हणतो. आणि हेच तुम्हाला मदत करणार आहे प्रेझेंट मध्ये राहण्यासाठी. राईट. लाईफ इज पासिंग बाय. ह्याच्यात मी एकच गोष्ट सांगेल तुम्हाला सर्वांना. युजली ऍट द एंड ऑफ लाईफ, लाईफ जेव्हा संपायला आलेली असते त्यावेळी बहुतेक लोकांना हे बहुतेक लोकांचे हे फिलिंग्स असतात किंवा हे दुःख असतं त्यांना की अरे माझी लाईफ तर संपली आणि मला जे जे करायचं होतं ते करायचं राहून गेलं. राईट. ही एक खंत असते बऱ्याच लोकांना. माझ्या लाईफमध्ये मला जे करायचं होतं ते तर राहूनच गेलं आणि लाईफ संपून पण गेली माझी. राईट. लाईफ इझिली मिळत नाही. खूप महत्वाची गोष्ट आपल्याला मिळालेली आहे, त्याला चेरिश करायला आपण शिकलं पाहिजे. त्याचं इम्पॉर्टन्स माइंड मध्ये तुम्ही धरा की हे इझी नाहीये. हे इझिली. मला एक प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी. जेव्हा केव्हा तुमचा जन्म झालाय प्रत्येकाचा, तुमचा जन्म व्हायच्या आधी तुम्ही लोक कुठे होता? येस. पटकन सांगा, आपला वेळ खूप झालेला आहे आज. तुमचा जन्म व्हायच्या आधी तुम्ही कुठे होता? माहितीये कोणाला? नाही माहिती. राईट. कोणाला माहितीये अजून? आपण कुठे होतो जन्म घ्यायच्या आधी? हा, दुसऱ्या बॉडीमध्ये त्याच्या आधी असणार, बट जन्म घ्यायच्या आधी कुठे होतो आपण? सो आपण सगळे जण जन्म घ्यायच्या आधी डेड होतो. डेड. राईट. अग्री सगळ्यांना? आपण सगळे डेड होतो. एग्री. आता हे लाईफ संपल्यानंतर काय होणार आहे? आपण डेड. एग्री. एग्री और नॉट एग्री? एग्री. राईट. ह्याच्या आधी पण म्हणजे जन्म मिळाला त्याच्या आधी पण आपण डेड होतो. जन्म आपला हा संपला की त्याच्यानंतर पण डेड होणार आहे. म्हणजे किती मिळाला आपल्याला टाइम? जेवढा वेळ जिवंत आहे तेवढा वेळ आपल्याला टाइम, तेवढा टाइम मिळाला आपल्याला. राईट. कसा वापरायला पाहिजे आपण? हा. तर ज्यांना जसा वापरावा असं वाटतो तसा तुम्ही वापरा. पण हेच एक विचार ठेवा की आपण याच्या आधी पण डेड होतो, याच्या नंतर पण डेड असणार आहे. एकदा डेड झालो की आपल्याला काही नाही करता येत. सायकल चालवायची आहे, आवडीचं काहीतरी खायचंय वगैरे, काही नाही करता येत आपल्याला. राईट. सो जे काय करायचं ते कधी करायचं? जिवंत आहोत तेव्हाच करायचं. राईट. लास्ट मोमेंटला हे फिलिंग आले पाहिजे का की अरे माझी लाईफ तर निघून गेली आणि माझं काय काय करायचं राहून गेलंय, आता आता कधी करू मी? हे विचार करायची वेळ लाईफचा शेवटचा मोमेंट आहे का? नाही. राईट. आत्ताच विचार करायला पाहिजे, कारण माहित नाही आपल्याकडे किती वेळ आहे. राईट. सो लाईफ इज पासिंग बाय. ऑलरेडी चालली आहे. तुम्ही वेस्ट करू नका.
आणि टाइम. लोक म्हणतात टाइम इज मनी, राईट? बट माझ्या गुरुकडनं मी शिकलीये, टाइम इज नॉट मनी, टाइम इज लाईफ. मनी येतं जातं, कमी असतं जास्त असतं, गेलं की कमवता येतं, परत आणता येतं, सगळं करता येतं, राईट? पण लाईफ एकदा गेली की परत आणता येते का? नाही. जसा टाइम एकदा गेला की परत नाही आणता येत, तसंच लाईफ एकदा गेली, जेवढी गेली ते परत नाही आणता येत त्याला. सो टाइम इज नॉट मनी, टाइम इज लाईफ. त्याच्यामुळे तुमचा टाइम तुम्ही वाईजली यूज करा, राईट? ओके. सो आता क्विकली आपण हे शिकूया. जर ऑटो पायलट मध्ये जात आहे असं लक्षात आलं, तर अवेअरनेस मध्ये कसं यायचं? झोन आउट होत आहे हे नोटीस करायचं पहिलं, की अरे मी सारखं झोन आउट होतीये, कुठेतरी भरकटतीये, काहीतरी विचारामध्ये जातीये. पॉज करायचं, जे काय चालू आहे माइंड मध्ये त्याला पॉज करायचं, ब्रीदिंग वर अटेन्शन आणायचं आणि या मोमेंट मध्ये परत यायचं. हे लूप प्रॅक्टिस करायची, डेली प्रॅक्टिस करायची. जेव्हा आठवेल तेव्हा प्रॅक्टिस करा, किंवा टाइमर लावा, अलार्म लावा त्याच्यासाठी. मेडिटेशन करतो आपण, राईट? जे लोक मेडिटेशन करतात ते काय कशासाठी करतात? ह्याच्यासाठीच करतात. मेडिटेशन मधनं हेच अचीव्ह करायचं असतं त्यांना, म्हणून ते लोक मेडिटेशन करतात. जर तुम्हाला मेडिटेशन नाही करायचंय किंवा नाही करू शकत आहे, तर काय करायचं? हे करायचं की झोन आउट होताना पॉज करायचं, ब्रीदिंग वर अटेन्शन द्यायचं आणि करंट मोमेंट बरोबर रिकनेक्ट करायचं. ओके. ओके. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायला सांगणार आहे. इथून पुढे लाईफ मध्ये हे तीन गोष्टी तुम्ही कायमच्या फिक्स करा तुमच्या माइंड मध्ये. काय? कधी पण कोणाला आपण भेटलात, तर अशा पद्धतीने भेटा की जणू काही हे तुमचं लास्ट मीट आहे त्या व्यक्तीबरोबर. जर तुम्ही त्या व्यक्तीला शेवटच्या टाइम आहे तुमचं त्या व्यक्तीबरोबर भेटण्याची शेवटची वेळ आहे, अशा अशा पद्धतीने जर भेटलात, तर तुम्ही कसं भेटणार त्याला? अननेसेसरी वाद घालणार का त्याच्याशी? किंवा अननेसेसरी गोष्टींवर चर्चा करणे, किंवा अननेसेसरी जजमेंट आणि ह्या गोष्टी करत बसणार का? नाही. जे वेळ मिळालाय त्या व्यक्ती बरोबर, आपण त्या व्यक्ती बरोबर मिळालेल्या वेळेला चेरिश करणार. तो जो वेळ आहे त्याला आपण इम्पॉर्टन्स देणार. त्या वेळेत ही वेळ परत मिळणार का नाही मिळणार, अशा भावनेने जर भेटलो, तर आपण छान बोलणार त्याच्याशी, राईट? कारण आपल्याला नंतर हे दुःख नकोय की अरे लास्ट बोललो मी, पण त्याला मी असं वाईट बोललो, मी असा टोमणा मारला, मग मी चांगलं बोलायला पाहिजे होतं काहीतरी, वगैरे वगैरे, राईट? हे आपल्याला माइंड मध्ये नाही पाहिजे. प्रत्येक व्यक्ती बरोबर जर तुम्ही प्रत्येक वेळी भेटताना लास्ट टाइम भेटताय अशा भावनेने भेटलात आणि छानच बोललात प्रत्येक वेळी, तर लाईफ कशी होईल? कशी होईल लाईफ? छान होईल. ओके. दुसरं ऍक्टिव्हिटी काय करायची? नेहमी दुसऱ्याच्या जागेवर जाऊन विचार करायची सवय लावायची, की ह्याच्या जागेवर हा ज्या सिच्युएशन फेस करतोय, हा जे प्रेशर फेस करतोय, त्याच प्रेशर मध्ये, त्याच्या सिच्युएशन मध्ये जर मी असते, तर मला काय वाटलं असतं, मी काय केलं असतं, असा विचार करायची सवय लावा. त्याच्यानी तुम्हाला इमोशनल इम्बॅलन्स तुमचा कमी होईल, चिडचिड कमी होईल, रागराग कमी होईल तुमचा. आणि ट्रिक टू लेट गो, असं सवय लावा. असे मूठ बंद करायची 10 सेकंड साठी आणि मग उघडायची. अजून एक मला ट्रिक माझ्या मुलीने शिकवली आहे, ती मी तुमच्याबरोबर शेअर करते. ती एक दिवस असं करत होती, 10 करत होती ती अशी, असं 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 करत होती. असं खरोखर करून का तुम्ही सगळेजण, खरोखर तुम्हाला हलकं फील व्हायला लागतं. तुम्ही असं केलं ना, स्ट्रेस जाऊ दे, टेन्शन जाऊ दे. लहान म्हणजे माझ्या मुलीने, माझी मुलगी लहान आहे खूप,
तिने मला शिकवलं, लहान मुलीने शिकवलेलं आहे म्हणून ते लहान मुलांसारखंच वाटतं आपल्याला. पण इतकं इफेक्टिव्ह असेल हे जेव्हा मी केलं तेव्हा मला फील झालं. राईट. सो ह्या 3 ऍक्टिव्हिटी ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, ज्यांना खरोखर चेंज करायचं त्यांचं लाईफ, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि ह्या 3 ऍक्टिव्हिटी रोज करायच्यात, रोज. राईट. नेक्स्ट. आणि या आठवड्यामध्ये करायची प्रॅक्टिस, सायलेन्स प्रॅक्टिस करा. विपස්සना वाल्यांना माहिती असेल, राईट, तिथे सायलेन्स प्रॅक्टिस होते. राईट. सो तुम्ही घरीच करू शकता हे. टायमर लावायचा, तुम्हाला जेवढा वेळपासून स्टार्ट करायचंय, 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट्स, असा टायमर लावायचा. आणि तेवढ्या वेळेमध्ये काही बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही, अजिबात. काही होऊ दे, फोन येऊ दे, कुठलाही व्यक्ती येऊ दे, काहीही होऊ दे, बोलायचं नाही अजिबात. असे प्रॅक्टिस हळूहळू वेळ वाढवा तुम्ही. राईट. त्याच्याच बरोबर तुम्ही अजून काय करू शकता, जेवढा वेळ बोलताय ते पण त्या वेळेत पण तेव्हाच बोलायचं जेव्हा खरोखर नेसेसरी आहे बोलणं. राईट. त्याच वेळी बोलायचं. नेक्स्ट, मेडिटेशन. मेडिटेशन प्रॅक्टिस करू शकता, त्याच्याने फायदाच होतो. राईट. आपले सगळे सेन्सेसवर कमांड आणण्यामध्ये आपण प्रो होऊन जातो. राईट. आणि तुम्ही काय बघताय, काय ऐकताय, टीव्हीवर कसले कार्यक्रम बघताय, न्यूज मध्ये काय ऐकताय, हे काय करताय, हे तुमच्या हातामध्ये कंट्रोल करणं. जबरदस्ती नाहीये. कसले पण सिरियल किंवा कसले पण न्यूज किंवा कसलेही चॅनल्स, कसलेही ऍक्टिव्हिटी किंवा ओटीटी किंवा हे बघणं कंपल्सरी नाहीये तुम्हाला. तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला ते बघायचंय का नाही बघायचंय. आणि ते तुमच्या सेन्सेसवर इम्पॅक्ट करतंय ह्याचं जाणीव ठेवा. आणि मग चूज करा की तुम्हाला काय बघायचंय, काय ऐकायचंय. राईट. सो विथ दिस, थँक्यू एव्हरीवन. भरपूर वेळ घेतला मी. केवाय ते परत सांगा. सॉरी, मला नाही कळालं केवाय म्हणजे काय. हे ऍक्टिव्हिटीजचं म्हणताय का? ओके. अच्छा. अम, मुलीने शिकवलं ते, हा, मुलीने शिकवलं ते शुभा मॅम, मी रिपीट करते. एक सेकंड. हा. सो माझ्या मुलीने मला शिकवलं. ती म्हणजे शिकवलं इन द सेन्स, ती स्वतः हे करत होती. एकदा मी तिला बघितलं करताना. ती टेन्शन गो अवे, स्ट्रेस गो अवे, अनप्लेझंट थॉट्स गो अवे, असं ती करत होती. तिला जे आठवेल ते बोलून ती करत होती. तर मला गंमत वाटली. मी तिला विचारलं का असं करते. ती म्हणली असं केलं ना की जातं ते, खरं रिअल मध्ये निघून जातं. मग मी पण तसं प्रॅक्टिस केली आणि मला खरोखर फील झालं. म्हणजे मला असं वाटलं की किती सिम्पल गोष्ट आहे नाही का. आणि करायला किती सोपी आहे. सो आपण कधीही कुठेही करू शकतो अशी गोष्ट आहे. राईट. सो येस, तुम्ही पण हे करून बघा. लगेच इमिजिएटली हलकं फील होतं, इमिजिएटली हलकं फील होतं. राईट. सो येस, काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊयात. वेळ भरपूर झालेला आहे आज. येस, थँक्यू, थँक्यू प्रज्ञा मॅम, मोहिनी मॅम, अमित सर, दीपक सर, शोभा मॅम, पंकज सर, अँड येस सतीश सर. येस, थँक्यू एव्हरी वन. तुम्ही एवढा वेळ माझ्याबरोबर कनेक्टेड राहिलात, हे सगळं तुम्ही ऐकलं. मला ह्या खूप म्हणजे माझ्या स्वतः मी शिकलेल्या आणि माझ्या खूप माइंडच्या आणि हार्टच्या जवळ असलेल्या गोष्टी मी आज शेअर केल्या. आणि तुमच्या सर्वांशी चर्चा करून मलाही खूप छान वाटलं. सो मला आनंद आहे की मी हे टॉपिक आज शेअर करू शकले तुमच्याबरोबर. सो येस, जर काही प्रश्न असतील तर अजून 2 मिनिटं आपण थांबूया, कोणाचे प्रश्न असतील तर. आणि नाही तर मग तुमचं काही फीडबॅक असेल ते तुम्ही सांगू शकता. कोणाला काही बोलायचं असेल अदरवाईज पण तर तुम्ही बोलू शकता. काही शेअर करायचं असेल शेअर करू शकता. येस. हॅलो मॅम. हा, शुभा मॅम बोला मॅम.
मी नेहमी असाच विचार करते, जरी काही टेन्शन आलं तर तर टेन्शन आलं म्हटलं त्या गोष्टीचं मी प्रदर्शन आलं रस्ता त्या गोष्टीचा रस्ता बघते की कुठे कुठल्याही गोष्टीला रस्ते असतात आपल्या शोधता आले पाहिजेत. असं माझं येस माझी विचार असते असे. त्यामुळे मग मी येस तसा विचार करते आणि सोडून देते टेन्शन. असं हो आहे ते. हा. येस बरोबर आहे. आपण आणि प्रत्येक सोल्युशन गोष्टीला रस्ते असतात आपल्याला शोधता आले पाहिजेत. बस. येस हा हा हा. असं. प्रॉब्लेमवर फोकस करण्यापेक्षा सोल्युशनवर फोकस केलं की हा स्ट्रेस फोकस करते. हो आणि बरोबर. मार्ग मार्ग येस बघतो. हो राईट. थँक्यू. खूप ओके. छान खूप हा येस हा. अजून कोणाला विचारायचं आहे? तुम्ही ग्रुपवर पण टाकू शकता आजचं सेशन कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे जे लोक नाही अटेंड करू शकले त्यांना पण थोडंसं कळेल, मग ते जाऊन रेकॉर्डिंग बघतील. ओके. सो ग्रुपवर पण तुम्ही तुमचे फीडबॅक टाकू शकता सर्वजण की कसं वाटलं तुम्हाला सेशन आजचं. येस. सो येस थांबूया मग आज आपण. ओके. थँक यू सो मच एव्हरी वन. गुड नाईट. टेक केअर. बाय.